ओके. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं आजच्या ईशोपनिषद भक्तिशास्त्री क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. काल आपण ईशस्तुती या मंत्राची चर्चा केली होती. तर ही जी ईशस्तुती आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कोण सांगेल काय शिकलो आपण कालच्या वर्गामध्ये? ओके. अजून माताजींमध्ये वेदांचं. मी हे विचारतो की कालच्या क्लासमध्ये जे आपण शिकलो त्याचा एक 2-3 लाईनमध्ये असा ओव्हरव्ह्यू सांगता आला पाहिजे, म्हणजे मला समजेल की मी जे सांगतो तुम्हाला समजते. असा एक मुद्दा नाही सांगायचा. मला हे म्हणायचं आहे की आपण काल जी चर्चा केली त्याला एक असं ओव्हरव्ह्यू म्हणजे काय म्हणता येईल, असं सारांश रूपात 2-3 वाक्यात काय सांगता येईल, काय शिकलो आपण काल? भगवंताचा साक्षात्कार 3 रूपामध्ये आपण करू शकतो. ब्रह्म साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार, भगवत साक्षात्कार. त्यामध्ये परिपूर्ण हा भगवत साक्षात्कार आहे. आणि त्यावर ओके. आता यांनी चांगलं सांगितलं प्रभूजी. तर प्रभुपाद हे सांगतात तात्पर्यामध्ये 3 प्रकारचे साक्षात्काराचे स्तर आहेत. तर प्रभुपाद असं का सांगतात तात्पर्यामध्ये, का सांगावं लागलं त्यांना? तात्पर्यामध्ये हा श्लोक श्रीमद भागवताचा पहिल्या स्कंदाचा हा श्लोक आहे, वदंती तत्त्वविदस्तत्व. या श्लोकाचं त्यांना का स्पष्टीकरण द्यावं लागलं? कोण सांगेल? हां, सांगा. हां, व्हेरी गुड. छान. अजून कोण स्पष्टता आणेल? सांगा तुम्ही. हां, सांगा मध्ये. हां हां, व्हेरी गुड. छान. कनेक्शन असं आहे. युवराज प्रभू सांगा. तुम्ही उशिरा आले तुम्ही क्लास. अजून त्यानंतर सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलीत, पण असं कोण कनेक्शन जोडून देणार आहे का कालच्या क्लासला 1-2-3 वाक्यामध्ये? सर्वात शेवटी ना या पुस्तकाची पूर्ण प्रत्येक श्लोकाची लिंक आणि कसा ओव्हरव्ह्यू सांगता आला पाहिजे. किती महत्त्वपूर्ण आहे. श्रीमद भागवतम जे ना प्रत्येक अध्यायाची प्रत्येक विभागाची अशी लिंक आहे. जर लिंक लक्षात ठेवली ना तुम्ही, बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातात. लिंक फार महत्त्वाची. काल आपण ही चर्चा केली की ईशस्तुतीमध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या मी. कुणाला आठवतं का काय या श्लोकामध्ये 2 गोष्टी प्रधान असतात उपनिषदांच्या मंत्रांमध्ये? एक म्हणजे रहस्यमय अर्थ असतो, दुसरा कठीण असतं, जटिलता. तर ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर मी या श्लोकाला बोर्डवर कार्ड लिहून दाखवलं तुम्हाला आणि त्याचं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन सारखं लिहून दाखवलं. प्रभुपादांचं जे भाषांतर आहे त्याप्रमाणे. तुम्ही प्रभुपादांचं भाषांतर सांगत होते है ना? तर मी का प्रभुपादांचं भाषांतर मी पण सांगू शकलो असतो, का नाही सांगितलं? कारण जोपर्यंत या पुस्तकाची भाषा आपल्याला समजत नाहीये, त्यांना काय म्हणायचंय, उपनिषदांमध्ये काय म्हणायचंय आणि त्याला प्रभुपादांनी कसं टर्न केलेलं आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत लिंक लागणार नाही. आता प्रभुपादांनी 3 साक्षात्काराचे स्तर सांगितले, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हे का सांगितले? कारण तो जो ओम शब्द होता सुरुवातीचा, तुम्ही म्हणाले त्याचा अर्थ भगवान आहे, पण आपण म्हणतो त्याचा अर्थ भगवान आहे. ओम शब्दाला ओम परमात्मने नमः असं वापरतात की नाही? वापरतात.
ओम परम ब्रह्मणे नमः असं वापरतात. ओम भगवते वासुदेवाय नमः असं पण वापरतात. म्हणजे असं काही फिक्स नाही की ओम फक्त श्रीकृष्णाच्या नावापुढेच लावला जातो, भगवंताच्या नावापुढेच लावला जातो, असं नाही. तर ते ओम कोण आहेत हे प्रभुपादांना स्पष्ट करायचं होतं, की म्हणून ते 3 साक्षात्कार सांगतात. पहिलं ब्रह्म साक्षात्कार, दुसरं परमात्मा साक्षात्कार आणि तिसरं भगवान साक्षात्कार. आणि मग शेवटी प्रभुपाद पहिल्या पॅराग्राफमध्ये स्पष्ट करतात की जे विग्रह म्हणजे आकार असं प्रभुपाद म्हणतात. आणि आत्यंतिक जो साक्षात्कार आहे, अल्टिमेट जो साक्षात्कार आहे, भगवान साक्षात्कार, हा साक्षात्कार निराकार नाही. हे स्पष्ट झालं होतं सगळ्यांना. याचा अर्थ निराकार ज्योतीचं अस्तित्व नाही असं नाही. निराकार ज्योतीचं अस्तित्व नाही असं नाही. प्रभुपाद असं खंडन करत नाहीत. का खंडन करत नाहीत? कारण 3 मार्ग अधिकृत आहेत. कोणते? ब्रह्म साक्षात्काराचे हा देखील अधिकृत मार्ग आहे, परमात्मा साक्षात्काराचे अधिकृत मार्ग आहेत आणि भगवान साक्षात्कार ही तिन्ही पण अधिकृत मार्ग आहेत. त्यांची उपासकांची आपण चर्चा केली, त्यांची डेस्टिनेशन गती जी पण होते त्याची आपण चर्चा केली का. ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता. हरे कृष्ण. आजपासून ईशोपनिषदाचा पहिल्या मंत्राची चर्चेची सुरुवात होईल. ठीक आहे. पेज नंबर 15 काढा सगळ्यांनी, पुस्तकावर किंवा नोट्स असतील तरी पण चालेल. श्लोक माझ्या मागे म्हणा सर्वांनी. मंत्र 1. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचिं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मां गृधः कस्य स्विद्धनम्. ईशावास्यम इदं सर्वं. आता या ठिकाणी ईशावास्यम जी भावना आहे, ईशावास्यम भावना काय याचं वर्णन केलेलं आहे. ईश्वर जे आहेत संपूर्ण जगताचे, आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगाचे ते स्वामी आहेत. आणि या स्वामित्वाचा जीवनात कसं पालन करायला पाहिजे याचं वर्णन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पहा ट्रान्सलेशन कसं आहे. ईशाम वास्यम, वासम मतलब म्हणजे निवास करणे. ईश म्हणजे कोण? ईश्वर. ईशावास्यमचा अर्थ हा आहे की ईश्वराचं निवासस्थान जे आहे त्याला संबोधून हा पहिला शब्द आहे. ईश्वराचं निवासस्थान असलेलं इदम सर्वम. इदम म्हणजे काय? हे पुन्हा तसेच जटिल शब्द आले. हे म्हणजे काय? मागच्या श्लोकामध्ये काय होतं? ओम पूर्णमदः पूर्णमिदम. इदम तो शब्द मागच्या श्लोकामध्ये पण इदम शब्द होता, पण जोड शब्द होता. मिदम म्हणतो त्याला आपण प्रोनाउन्सिएशन मध्ये, पण इदम हा शब्द इथे पण इदम. इदम म्हणजे हे, ह्या जगताबद्दल बोलतात. ईशावास्यम इदम सर्वम. भौतिक जगत जे आहे हे भगवंतांचं निवासस्थान आहे. यत्किंचिम जगत्याम जगत. निवासस्थान किंवा भगवंत या जगाचे मालक आहेत. ठीक आहे ना. भगवंतांचं नियंत्रणाखाली हे संपूर्ण जग चालतं. यत्किंचिम जगत्याम जगत. या जगातली प्रत्येक जड आणि चेतन वस्तू, या ब्रह्मांडातील सर्व जड आणि चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे. म्हणून तेन त्यक्तेन भुंजिता. भुंजिता म्हणजे स्वीकार करणे. रूपात काय लिहितात? तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे स्वीकार करणे. बरोबर. तेन त्यक्तेन भुंजिता याचा अर्थ असा आहे की केवळ तोच भाग आपण स्वीकार करायला पाहिजे जो आपल्यासाठी निर्धारित केलेला आहे. माम गृधः कस्य स्विद्धनम. कारण इतरांची जी संपत्ती आहे ती संपत्ती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न नाही केला पाहिजे. ओके, याचा असा अर्थ आहे प्रभुपाद
भाषांतर. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीच्या असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. तर ही आहे ईशावास्यम भावना. आपण या पुस्तकाचा अभ्यास करतो ना, या पुस्तकाप्रमाणेच लिहायचं. उपनिषदांचं नाही लिहायचं. मी यासाठी उपनिषदांचा अर्थ हा सांगितला की उपनिषदाचं अध्ययन करणारे जे लोक आहेत त्यांची या पुस्तकाबद्दल काय समज आहे, म्हणून तर प्रभुपादांना याच्यावर भाषा टीका लिहावी लागली ना. नाहीतर हा भक्तीचा ग्रंथ नाहीच आहे. आपण पहिल्या 2 क्लासमध्ये खूप चर्चा केली याच्याबद्दल, वेदांपासून ते श्रीमद भागवतापर्यंत. तर हा भक्तीच्या ग्रंथांमध्ये येतच नाही. भक्तीच्या आचार्यांच्या मध्ये याच्यामध्ये कोणतंही भक्ती तत्वाचं विशेष वर्णन नाही. तर आपल्याला प्रभुपादांच्या भाषांतर प्रमाणे लिहायचं. पहिलं तात्पर्य वाचा, पहिला पॅराग्राफ वाचा. साक्षात भगवंतांपासून आरंभ होणारे आणि परिपूर्ण गुरुपरंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहे. वैदिक ज्ञानाचा प्रथम शब्द भगवंतांनी उच्चारल्यामुळे या ज्ञानाचे उगमस्थान दिव्य आहे. भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय शब्द सुचवतो की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाहीत. भौतिक संसारात राहणाऱ्या जीवात्म्यात 4 दोष असतात. तो निश्चित चुका करतो, तो भ्रमित होतो, त्याच्यात दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती असते आणि त्याची इंद्रिये अपूर्ण असतात. हे 4 दोष असलेली कोणतीही व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवाकडून निर्मित होत नसतात. वैदिक ज्ञान सर्वप्रथम आदिजीव ब्रह्मदेवांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे ज्ञान त्यांच्या पुत्रांना व शिष्यांना दिले आणि त्यांच्या शिष्यांनी ही प्रक्रिया अनादिकालापासून चालू ठेवली आहे. ओके, थँक्यू. तर संपूर्ण ब्रह्मांड हे भगवंताच्या मालकीचं आहे. या ठिकाणी या पहिल्या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्याला आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्याच गोष्टी आपण स्वीकारायला पाहिजे. इतर गोष्टींचा आपण स्वीकार करायला नाही पाहिजे. कारण इतरांच्या ज्या भोग वस्तू असतात त्या घेऊ नये, असा एक साधारण या मानवी समाजाचा एक नियम आहे ना. पण ज्यांना हे ज्ञान आहे, दुसरी गोष्ट, ज्ञान असून काम चालत नाही. ज्यांचं हृदय शुद्ध झालेलं आहे, ज्यांच्या हृदयामध्ये लोभ नावाचा जो दुर्गुण आहे याच्यावर नियंत्रण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, किंवा लोभाची इम्प्रेशन जवळजवळ कमी झालेले आहेत, त्या लोकांसाठी हे सगळं सोपं आहे. पण साधारण सर्वच जीवांमध्ये काय म्हणतात त्याला, अत्य आहार करण्याची जी भावना आहे सगळ्या जीवांमध्ये आहे. तुम्ही पहा, पक्ष्यांकडे पहा, माकडांकडे पहा, तुम्ही कधी व्हिडिओ पहा किंवा प्रत्यक्ष पण पाहिलं असेल तुम्ही जर चारा टाकला, गाई म्हशी बैलांना शेळ्यांना किंवा कबुतरांना तुम्ही धान्य टाकता, त्या धान्याचे समजा 10 दाणे आहेत, तिथे 100 पक्षी येतील एकमेकांना झटापटी करून खाण्याचा प्रयत्न करतात की नाही. तर ही जी भावना आहे ना, मनुष्यांमध्येच आहे असं नाही, सर्व जीवांमध्ये 84 लाख प्रकारच्या योनींमध्ये अत्याहार करण्याची भावना आहे. असं कधी विचार करत नाही की आता समजा 10 लिटर स्वीट राईस आहे 10 लिटरमध्ये समजा 100 लोक खाणार असतील तर माझ्या वाटेला किती 100 ग्रॅमचं बाउल येईल, तेवढं मी खायला पाहिजे, असं कधी विचार येतो का आपल्या मनामध्ये? नाही ना. तर ही भावना कुठून आलेली? अनेक जन्माचे जे संस्कार आहेत, या संस्कारांमुळे या भावना अतिशय सवय झालेली आपल्याला.
आणि हे आपल्याला असं कळत पण नाही की आपण इथे थांबलं पाहिजे. ह्या गोष्टी कधी पॉसिबल आहेत? एक बाह्य दृष्टीने श्रवण कीर्तन नियमित पाहिजे. दुसरं साधनेची प्रॅक्टिस पाहिजे. तेव्हा हृदयातलं जे शुद्धीकरण हळूहळू होईल. तसे हे इम्प्रेशन कमी कमी होत जातील. पण हा जो नियम आहे, उपनिषदांचा नियम हा आहे की आता तो ब्रह्मजिज्ञासा. आतापर्यंत तुम्ही सर्रासपणे सगळ्या अनर्थांचं स्वाभाविकपणे वापर करत होता. पण आता तुम्ही एक मनुष्य समाजामध्ये आलेला आहात आणि आता तुम्ही या सगळ्या गोष्टींवर हळूहळू नियंत्रण आणलं पाहिजे. जर असं नियंत्रण आणलं, तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व पाहिलं, हा एक दृष्टिकोन आहे. सगळं ईश्वराचं, भगवंताच्या मालकीचं आहे. मी का या गोष्टींना स्वीकार करावा? दुसरं, जे आपण स्वीकार करतो, विचार करा, जे आपण स्वीकार करतो त्या सगळ्या गोष्टींचं रिॲक्शन प्रतिक्रियाच्या रूपामध्ये, कर्माच्या रूपामध्ये लागत असतं. म्हणून पंडित व्यक्ती तोच आहे. कोणता पंडिताचा श्लोक, जो दुसऱ्यांचं धन हे मृत्तिके समान समजतो. ब्राह्मणी नाही, तो त्याची दृष्टी परद्रव्यशलोष्टवत आत्मवत या पश्यति स पंडित. म्हणजे मला जे दुःख होतं, समजा मला कोणी काही बोललं तर मला दुःख होतं ना, तसंच मी जर दुसऱ्यांना बोललो तर त्यांना पण दुःख होईल. ही जी जागृती, अवेअरनेस आहे त्याच्या मनामध्ये असते. दुसरी गोष्ट, आपण समजा कोणी आपल्याला जर दिली एखादी गोष्ट, तिला एका पाण्याप्रमाणे म्हटलेलं आहे, पाण्याप्रमाणे म्हटलेलं आहे. आणि जर आपण ती गोष्ट मागून घेतली तर त्याला दुधाप्रमाणे म्हटलेलं आहे. आणि जर एखादी वस्तू आपण हिसकावून घेतली तर ती रक्ताप्रमाणे म्हटलेली, रक्ता किंवा विषाप्रमाणे म्हटलेली. आणि हे विष पचवणं फार अवघड असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या वाट्याचं आलेलं जे पण आहे या प्रकृतीमध्ये, जर आपण त्याचा जोर जबरदस्तीने लपून छपून, भ्रष्टाचार करून, चोऱ्या माऱ्या करून, लोकांना लुबाडून, खोटं बोलून जर का आपण ही संपत्ती लुटत असू, तर हा प्रत्यक्ष भगवंतांचं अस्तित्व अमान्य करतो, हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, या कर्माच्या सायकलमध्ये इतका तो व्यक्ती अडकेल की भयंकर अडकणार आहे. तर या दोन्ही बाजूने या गोष्टी आहेत. म्हणून बद्धजीवांसाठी या गोष्टी सुरुवातीला यम नियम, शास्त्र कोणासाठी आहेत? सुरुवातीला काय सांगितलं प्रभुपादांनी? मुक्तजीवांसाठी शास्त्र नाही, वैदिक शास्त्र मुक्तजीवांसाठी नाही, बद्धजीवांसाठी हे सगळे नियम आहेत. जंगलात गेलेला असत कृष्ण आणि सुदामा, त्यावेळेस त्यांनी चणे दिलेले असत गुरुमातेने, तर ते सुदामाने एकट्यानेच खाल्लेले असत. त्यामुळे भगवंताच्या वाटणीचे चणे त्यांनी खाल्ले, म्हणून त्यांना एवढं गरिबी सहन करायला शाप देते. गुरुमाता शाप देते की त्यांच्याकडे तेवढंच ते चणे असतात कोणीतरी दिलेलं आणि ते चोर घेऊन जातात. पण मग सांगा, विंडो ओपन आहे आपल्या क्लासमध्ये. आश्रमामध्ये ते काय असतं, एका ब्राह्मण कुटुंबातला त्या चोराने ते चणे आणलेले असतात आणि ते आश्रमामध्ये येत असतात मुलीच्या, आणि ते चणे तिथेच ठेवून निघून जातात ते, कारण ते पकडले झाले आहे. ती जी ब्राह्मण स्त्री असते ना, ती शाप देते की हे जे कोण चणे घेऊन गेले आहे मग खाईल तो दरिद्र बनेल. हे जो हा असतो सुदामा, तो जाणतो की हे कृष्णाने खाल्ले तर अख्खे तिन्ही लोक दरिद्र होईल, हे सगळ्यात मोठं घातक होईल. त्यामुळे स्वतः ते ग्रहण करतात. त्यामुळे ते त्या शापापासून ऍक्च्युअली ते भगवंताचे शाप लागणार असतात, पण भगवंत एक लिहिला कुठे ही कथा अशीच आहे. आपण कोणतं प्रमाण मानतो? अनुमान प्रमाण की शब्द प्रमाण मानतो का प्रत्यक्ष प्रमाण मानतो? शब्द प्रमाण म्हणजे काय? मी बोलतो त्याच्यावर विश्वास, मी जे बोलतो ना, माझ्या बोलण्यावर पण नाही विश्वास ठेवायचा. मी जोपर्यंत शास्त्रातलं बोलत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका. म्हणून क्रॉस क्वेश्चन विचारू शकता, शास्त्रात कुठे आहे. त्यामुळे अशा लोककथा एक भक्तीचं महात्म्य वाढवण्यासाठी कधी कधी ठीक आहे जनरल प्रवचनामध्ये वापरलं, पण शास्त्रीय चर्चेमध्ये रेफरन्स महत्त्वाचा आहे.
ओके. म्हणून कृष्ण जे आहेत हे संपूर्ण आहेत, मागच्या श्लोकामध्ये पाहिलं, म्हणून तेच या सगळ्या भौतिक जगताचे मालक आहेत. तर ही जी भगवंतांची जी संपत्ती आहे, ही संपत्ती भगवंतांनी आपल्याला एका गिफ्ट प्रमाणे दिलेली आहे. एकदा श्रील प्रभुपादांचे जे शिष्य होते, सुरुवातीला असं मंदिर बनलं होतं आणि एक भक्त रोज शेजारच्या व्यक्तीच्या बंगल्याच्या गार्डनमध्ये जाऊन फुलं चोरून आणायचं. आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, सारखे रोज फुलं चोरून आणायचं. आणि तो मालक प्रभुपादांच्याकडे आला एक दिवस आणि तक्रार केली, तुमच्या शिष्य लोकांना काहीतरी शिकवा, तुम्ही एवढी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरी करता. तेव्हा प्रभुपादांनी त्या शिष्याला बोलवलं आणि ते म्हणाले की स्वामीजी, प्रभुपादजी, ईशोपनिषदमध्ये तर कृष्ण च्या मालकीचं सगळं काय आहे, आम्ही तर कृष्णाच्या सेवेत लावतो, माझ्या सेवेत थोडी लावतो. तर प्रभुपाद म्हणाले की जरी तू तुझ्या व्यक्तिगत सेवेमध्ये वापरत नसेल तरी सुद्धा संपूर्ण जग जरी भगवंतांच्या मालकीचं आहे तरी सुद्धा या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वाट्याचं दिलेलं आहे. आता त्या गार्डनमध्ये जे पण फुलं आहेत ते सगळी फुलं त्या माणसाच्या मालकीची आहेत. म्हणजे काय, त्याला भगवंतांनी एक काय म्हणतात रक्षण करणारा, त्या प्रॉपर्टीचं सांभाळ करणारा म्हणून व्यक्ती भगवंतांनी त्याला नियोजित केलेलं आहे. म्हणून जर तुला फुलं पाहिजे असतील तर त्या माणसाच्या अनुमती घेऊन तू फुलं आणू शकतो. भगवंतांच्या सेवेत जरी वापरत असेल तरी चोरी करण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून अध्यात्माचा पण कधी कधी मिसयूज करतात लोक ना. ओके, तात्पर्य, भगवान मालक आहेत. वैदिक ज्ञान हे भगवान अच्युतांचं वर्णन करतं. तात्पर्य, साक्षात भगवंतांपासून आरंभ होणारे आणि परिपूर्ण गुरु शिष्य परंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहे. जसं भगवंत अच्युत आहेत तसं भगवंतांचं ज्ञान हे देखील अच्युत आहे. म्हणजे भगवंतांचं ज्ञान, जसं भगवंत त्यांच्या पदावरून अच्युत होत नाहीत तसं भगवंतांचं ज्ञान सुद्धा, वेदवाणी सुद्धा कायमस्वरूपी शाश्वत सत्य राहते. का सत्य राहते? भगवंतांनी सांगितलेलं आहे. हा, व्हेरी गुड. भगवंतांचं पासून जे आलेलं जे ज्ञान आहे ते आपण गुरु शिष्य परंपरेद्वारे स्वीकार करतो. का स्वीकार करतो? कारण ते जे ज्ञान आहे अपौरुषेय आहे. अपौरुषेचा अर्थ काय आहे, कोण सांगेल? हा, व्हेरी गुड. ज्याच्यामध्ये 4 दोष नाहीत. कोणकोणते 4 दोष नाहीत? हा, तर हे लोक 4 दोषापासून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत म्हणून त्यांच्या वाणीवर आपण विश्वास ठेवतो. कुणाचंही प्रवचन आपण ऐकतो का? नाही ऐकत, आणि ऐकायला पण नाही पाहिजे. त्यांचे सगळे थॉट्स आपल्या डोक्यामध्ये कशाला भरायचे. आपण त्याच व्यक्तीकडून ऐकायला पाहिजे ज्याचं कनेक्शन गुरु शिष्य परंपरेशी चांगला घनिष्ठ संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट, तो 4 दोषांपासून मुक्त झालेला आहे. म्हणजेच कमीत कमी मध्यम अधिकाऱ्याच्या स्तरावर त्यांनी उन्नती केलेली. अशा मध्यम किंवा उत्तम अधिकारी स्तरावरच्या लोकांच्याकडून आपण प्रवचन ऐकलं पाहिजे. जर हे अधिकृत आपण श्रवण केलं तर या ज्ञानाचा आपल्याला साक्षात्कार करणं सोपं जाईल. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय इत्युच्यते योगी समलोष्ट अश्मकांचना. कारण का? महाजनयन गता सुपंता. ऑलरेडी त्यांनी एक सुंदर हायवे बनवलेला आहे आणि त्यांना माहिती की कुठे स्पीड ब्रेकर आहेत, कुठे खड्डा आहे, कुठे घाट आहे. त्यांनी सगळ्या आपल्या अनुभवातून सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणून आपल्याला सोपं जाईल हायवेवरून जर गेलो आपण तर. जसं वकील कोर्टामध्ये, वकील कितीही आपलं मत मांडत असला की या कलमेनुसार या व्यक्तीला अशा प्रकारची शिक्षा द्यायलाच पाहिजे तुम्ही, अशा प्रकारची शिक्षा द्यायलाच पाहिजे तुम्ही. काय न्यायाधीश त्याचं ऐकून लिहून घेतो का सगळं? नाही ऐकतो. आर्ग्युमेंट होते, बरीच डिस्कशन, चर्चा होते, नंतर न्यायाधीश जे सांगतो ते फायनल त्याचा निर्णय असतो. तर तसं हे न्यायाधीशाप्रमाणे ही गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून हे जे ज्ञान आहे हे सुद्धा अच्युत ज्ञान आहे, अपौरुषेय ज्ञान आहे. 4 दोषांच्या पलीकडे असणारे जे लोक आहेत त्यांच्या वाणीतून निघालेलं हे ज्ञान आहे आणि हे साक्षात्कारी ज्ञान आहे.
म्हणून 4 दोष असलेल्या लोकांचं जे ज्ञान आहे हे कधी पण बदलतं. उदाहरण काय पाहिलं होतं आपण? कोणाला आठवतं? हां, व्हेरी गुड. डार्विनची थेरी. काय आहे डार्विनची थेरी? की आपण माकडांपासून हम्म. हम्म. तर यांचं डार्विनची जी थेरी हा सिद्धांत होता की तर्क होता डार्विनचा? हां, सिद्धांत आणि तर्क याच्यामध्ये काय फरक आहे? सिद्धांत हा कधीच बदलत नाही. व्हेरी गुड. हां, आणि तर्क तर्क हा कधीही बदलू शकतो. नंतर ते बदललंय. हां, त्याने प्रेझेंटेशनमध्ये जो सिद्धांत प्रस्थापित करतो आपला, इतक्या वेळा सिद्ध करायला पाहिजे की समोर कितीही पंडित बसू द्या, प्रत्येक व्यक्तीचं त्याने खंडन करता आलं पाहिजे त्याला. आणि अंतिमतः त्याचा जो त्याची जी फिलॉसॉफी, त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याने सिद्ध करून दाखवलं पाहिजे अंतिम व्यक्तीपर्यंत, तेव्हा त्याला सिद्धांत असं म्हणतात. आणि भविष्यात जर कोणी त्याला डिबेटमध्ये बोलवलं तरी सुद्धा त्याला सिद्धांत आपला स्पष्ट करता आला पाहिजे, याला म्हणतात सिद्धांत. काळाच्या ओघामध्ये सिद्धांत बदलत नाही, पण तर्क हा कधी पण बदलू शकतो. म्हणून जेवढे पण सायंटिस्ट लोक प्रयोग करतात जास्त करून तर्कावर आधारित असतात. म्हणून त्यांचे जर आज कोणी प्रयोग केला एखाद्या गोष्टीवर, तर काही वर्षानंतर दुसरा व्यक्ती प्रयोग करतो, पहिल्याचा सिद्धांत खोडून काढतो. म्हणून 4 दोष असणारे जे लोक आहेत यांच्या वाणीवर आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे, यांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. हे लोक सांगतात आपण आता चंद्रावर लँड घ्यायला सुरू केलेलं आहे, 1 BHK 2 BHK बांधकाम कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे, किती लोकांना फ्लॅट बुक करायचं आहे. जर यांच्या वाणीवर विश्वास ठेवला तर काय होणार आहे? तुमच्या आयुष्यभराची कमाई पणाला लावणार आणि घर भेटेल पण मेल्यानंतर भेटेल. तर हे 4 दोष असलेल्या लोकांच्यावर आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे, कारण हे लोक मोहग्रस्त असतात. अपूर्ण इंद्रियांमुळे यांच्यामध्ये स्पष्टता नसते आणि नेहमी फसवण्याची भावना असते. आपलं खोटं जे आहे कसं सत्य करता येईल यासाठी खूप प्रयत्न करतात हे लोक. आणि विशेषतः कलियुगातल्या लोकांच्यावर तर विश्वासच नाही ठेवायला पाहिजे. का? कारण कलियुग इतकं भयानक आहे की सत्याचा ड्रेस आहे आणि असत्य आतमध्ये आहे. एक 2 भाऊ होते, एकाचं नाव होतं सत्य आणि दुसऱ्याचं नाव होतं असत्य. तर हे असं फिरत फिरत गेले आणि दुपारची वेळ झाली आणि त्यांनी विचार केला की खूप गरमी आहे, सुंदर विहीर आहे या ठिकाणी, आपण स्नान करूया. तर सत्य म्हणतो असत्याला पहिले आप वैष्णव पहिले आप जाओ. नाही, असत्य म्हणतो सत्याला नाही नाही, तू माझ्यापेक्षा चांगला आहे त्यामुळे तू पहिले स्नान कर, मी बाहेर थांबतो तोपर्यंत. मग सत्य कपडे काढतो अंगावरचे आणि विहिरीमध्ये आंघोळ करायला उतरतो. तोपर्यंत असत्य सत्याचे कपडे घालून तिथून गायब होतो. आणि आणि या कलियुगामध्ये सर्व ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित करतो. तर हे असत्य आणि सत्य. वेदांमध्ये भगवान पूर्ण आहेत असं सांगितलेलं आहे वेदांमध्ये, कारण त्यांच्यावर भौतिक प्रकृतीचं कोणतंही नियंत्रण नाहीये, म्हणून भगवंत पूर्ण आहेत. कारण संपूर्ण प्रकृती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली चालते. मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम. नारायण प्रभू पुढे सांग कोणते हेतून आणि कोणते जगत्वी परिवर्तते. भगवंतांच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण जग कार्यरत आहे. म्हणून भगवंतांवर या प्रकृतीचे नियमांचं जोर जबरदस्ती कोणी भगवंतांवर नियम लावू शकत नाही. भगवंत आपल्या इच्छेने या भौतिक जगामध्ये जन्म घेतात ना, आपल्या इच्छेने ते ठरवतात मला कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. देवकी वसुदेव सारखे शुद्ध भक्तांना ते निवडतात. आपण आपल्या इच्छेने जन्म घेतो का? नाही घेत. आपल्या इच्छेने जन्म नाही घेत. एकदा एका लहान मुलाचा जन्म झाला हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी लाईट गेली होती. तर खूप अंधार होता हॉस्पिटलमध्ये आणि तो लहान मुलगा बोलायला लागला की एवढा अंधार का आहे? तर ते डॉक्टर म्हणाले की या ठिकाणी 24 तासातून 15 तास लोड शेडिंग असतं, लाईट जाते. आणि मग तो मुलगा खूप हताश होतो आणि असा डोक्याला हात लावतो, अरे यार फिर से मैं पाकिस्तान में आ गया. तर हा जोक आहे, पण मला याच्यामध्ये सिद्धांत हा आहे सांगण्याचा की आपल्या इच्छेने आपण कुठेही जन्म घेऊ शकत नाही.
ही प्रकृतीचे नियम जीवात्म्यांवर इतके कठोरपणे काम करतात, कुणालाही माफ करत नाही. भगवानाची मायाशक्ती आहे ना, प्रचंड कठोरपणे काम करते. भले भारतात या वेळेस आपण जन्म घेतलेला आहे, भविष्यात चायनामध्ये पण होईल. चायनामध्ये मनुष्य म्हणून नाही, कॉक्रोच म्हणून पण होऊ शकतो. कसाही कुठेही जन्म होऊ शकतो. म्हणून भगवंतांची जी प्रकृती आहे ही भगवंतांवर नियंत्रण करू शकत नाही. त्या उलट भगवंतांची नियम ठरवून दिल्याप्रमाणे प्रकृती या जीवांवर आधिपत्य गाजवते. या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाचा विषयी माहिती मिळते कुठे? यजुर्वेदामध्ये. तर भगवंत हे सर्व गोष्टींचे स्वामी आहेत. याची पुष्टी भगवद्गीतेमध्ये केलेली आहे. तर पहा, आपण विचारतो ठीक आहे बाबा, तू मालक आहे, काहीतरी तुझ्याकडे आहे, काय प्रॉपर्टी तुझ्याकडे, असं विचारतो ना. काहीतरी प्रॉपर्टी असेल म्हणून त्याला आपण समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा श्रीमंतीचा गुणगौरव केला जातो. काहीतरी प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे, तर ही भगवंतांची प्रॉपर्टी. बोला नारायण प्रभू. भिन्ना प्रकृतीर अष्टदहा, ही 8 प्रकारची भगवंताची या भौतिक जगातली प्रॉपर्टी आहे. एक भूमी, आप म्हणजे काय? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, ही 5 पंचमहाभूत. मन, बुद्धी आणि अहंकार ही भगवंतांची प्रकृती आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचं स्वामित्व भगवंतांच्याकडे. या जगामध्ये प्रत्येक वस्तू, निर्मित आणि भविष्यात होणाऱ्या निर्मित वस्तू, या सुद्धा सगळ्या गोष्टी भगवंतांच्या मालकीच्या आहेत. हरे कृष्ण. तर भौतिक प्रकृती याला अपरा असं म्हणतात, ज्यामध्ये 8 प्रकारचे तत्व आहेत. आणि दुसरी आध्यात्मिक प्रकृती जी आहे ही भगवंतांचं धाम आहे, याला परा प्रकृती म्हणतात. सवय पुंसाम परो धर्म येतो भक्तीर अधोक्षजे. परा प्रकृतीमध्ये कोणते जीव निवास करतात? आध्यात्मिक काय? भगवंतांच्या परा प्रकृतीमध्ये आध्यात्मिक जगामध्ये कोण निवास करू शकतो? ज्यांच्यामध्ये सिंपल भाषेमध्ये ज्यांना सेवा करायची इच्छा आहे ते वरती जातात, प्रवेश करतात. बाकी रिकाम्या लोकांचं तिथे काही काम नाही. मग ते योगी असो, ब्रह्मवादी असो, निर्विशेषवादी असो, नाही तर शून्यवादी असो, यांना प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागेल, भक्ती करावी लागेल, मग ते भगवद्धामात जातील. भगवद्धामात कोणीही जाऊ शकत. ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे तेच लोक भगवंतांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतात. तर अपरा प्रकृती जी आहे या भौतिक जगातली, भगवंत सांगतात की अहम सर्वस्य प्रभहो मत्ता सर्व प्रवर्तते. सर्व सृष्टीचा मी नियंत्रक आहे. सूत्रे मणिगणायव, जसं माळेचे मणी जसे आपल्याला एका गोळीमध्ये दिसतात. कशामुळे दिसतात? कारण धागा आहे. तसं भगवंत म्हणतात की माझ्या शक्तीने संपूर्ण ग्रह मंडळ जे आहे हे धारण केलेलं आहे. आणि माझ्या भयाने सूर्य उगवतो, माझ्या भयाने चंद्र उगवतो. संपूर्ण जगाची व्यवस्था माझ्या नियंत्रणाखाली चालते. म्हणून भगवंत हे भौतिक जगाचे आणि आध्यात्मिक जगाचे स्वामी आहेत, असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. नेक्स्ट पॅराग्राफ आपण पुढच्या तिसऱ्या. हां 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 काय ॲक्च्युली भगवंतांचं जेव्हा सामर्थ्याचं वर्णन येतं ना, शास्त्र भाषा जी वापरली जाते, अशा प्रकारचं भगवंतांचं जे गुणगान आहे ना, जेव्हा कोणत्याही ग्रंथामध्ये असो, श्रीमद भागवत असो किंवा भगवद्गीता असो, कुठेही असो, ज्या ठिकाणी भगवंतांची भगवत्ता प्रस्थापित करायची ना, त्या ठिकाणी ॲक्च्युअल भगवंत कसे स्वामी आहेत, संपूर्ण जगाचे कसे नियंत्रण आहेत, त्यासाठी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानंतर राहिला विषय, आता पहा तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. मी या घराचा मालक आहे. पती म्हणतो ही माझी पत्नी आहे, मी हिचा स्वामी. ॲक्च्युअल स्वामी आहे का? आहे स्वामी, ऑफिशियली सगळ्या जगासमोर स्वामी, पण घरामध्ये स्वामी आहे का? होम मिनिस्टर तर वेगळे मात्र. हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा दोघांच्या मध्ये प्रेम आहे.
दोघांच्यामध्ये प्रेम आहे तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. तसं सूर्य हा भगवंताचा जरी भक्त असला, प्रेमापोटी भगवंताची सेवा करतो, हा एक वेगळा भाग आहे. पण ज्या ठिकाणी भगवंताची भगवत्ता प्रस्थापित करायची, जगाला दाखवायचं की सूर्य चंद्र सुद्धा भगवंताच्या नियंत्रणाखाली काम करतात. ब्रह्माजी, इंद्र, चंद्र हे सगळे भगवंताचे प्रामाणिक सेवक आहेत. त्याचबरोबर भगवंतांनी दिलेल्या निर्धारित नियमानुसार काम करतात. याच्यामुळे काय दिसतं की भगवंत खरोखर संपूर्ण जगाचे नियंत्रक आहेत. तर या दोन्ही गोष्टी दोन्ही अँगलने पाहायला पाहिजेत आपण. ते सेवाभावपणे त्यांच्यामध्ये भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतात, त्याचबरोबर भगवंतांच्या भयाने पण काम करतात. हे पण आहे. ओके, वाचा ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू दुसरं पॅराग्राफ ना. भगवंत पूर्ण आहेत. एक सेकंड, तुम्ही एक्सप्लेन केलं म्हणून सांगितलं ना. तुम्ही हे सेकंड पॅरा सांगितलं. हां, ते झालं. वाचा तरी सेकंड वाचून परत थर्ड वाच. भगवंत पूर्ण आहेत. प्रकृतीच्या नियमांवरही त्यांचे नियंत्रण आहे, म्हणून ते या नियमांना बाध्य नाहीत. तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीचे अर्थात अंततः भगवंतांच्या शक्तीचे नियंत्रण असते. ईशोपनिषद यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे त्यामध्ये या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवरील भगवंतांच्या स्वामित्वाविषयी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात पुष्टी मिळते. भगवद्गीता 7.4-5. पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंतांच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात. तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंतांची परा प्रकृती श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही प्रकृत्या भगवंतांपासूनच उत्पन्न होतात आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष तेच नियंत्रक असतात. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्यामुळे सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे. सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे. तर ही गोष्ट वारंवार हॅमर होईल की भगवंतांच्या मालकीचं आहे, भगवंतांच्या मालकीचं आहे. जोपर्यंत आपण भगवंतांच्या मालकीचं पाहत नाही तोपर्यंत या संसाराच्या सुखसुविधांचा नीट प्रकारे उपयोग करणार नाहीत. तर हे वारंवार रूपात पण सांगतात. भगवंत कसे नियंत्रक आहेत? भगवान हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आपली विभिन्न शक्तीच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्याची पूर्ण बुद्धी आहे. नेक्स्ट पॅराग्राफ वाचा. म्हणजे आता जो परमचेतन पासून अपरा म्हणजे भौतिक जगत. त्याच्यामध्ये ही जी संपूर्ण प्रकृती आपल्याला दिसते याच्यामध्ये 8 घटक येतात. भूमी, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. ही माहिती आहे, समजलं ना. त्याच्याबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार. तर ही अपरा प्रकृती आहे. दुसरी पराप्रकृती म्हणजे ही अशाश्वत आहे. अशाश्वत म्हणजे याचा प्रलय होतो, परत पुन्हा निर्मिती होते, हे चालू राहतं. आध्यात्मिक जगतची जी पराप्रकृती, या पराप्रकृतीमध्ये कधीही प्रलय होत नाही, कधीही बदलत नाही. आणि ही प्रकृती म्हणजे साक्षात भगवंतांचं धाम, याला म्हणतात पराप्रकृती. अजून स्पष्टता पाहिजे? हरे कृष्ण. परमचेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पूर्णतम व्यक्ती असल्यामुळे आपल्या विविध शक्तींच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धी आहे. अनेकदा भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली जाते, तर सर्व जड आणि चेतन वस्तूंची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. ज्याप्रमाणे अग्नी उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. अशा प्रकारे ते प्रत्येक वस्तूचे परम नियंत्रक, पालक आणि सर्वेसर्वा आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांवर उपकार करणारे आहेत. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तीने ते परिपूर्ण आहेत. तर भगवंत विभिन्न शक्तींच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्याची त्यांच्याकडे बुद्धी आहे. असं नाही की त्यांना फार टेन्शन घ्यावं लागतं. अरे आता सृष्टी करायची, कसं होईल, काय होईल, काय काय करायचं आहे, असं फार टेन्शन येते. बस छोटीशी इच्छा करतात आणि सृष्टी निर्मिती होते. त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने ती सृष्टी ॲक्टिव्ह होते. आणि
दृष्टिक्षेपाने सृष्टीमध्ये बीज धारण करतात आणि जीवांची उत्पत्ती होते. ब्रह्माजींना केवळ एका ध्वनीच्या माध्यमातून संपूर्ण वैदिक ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये स्थापित करतात. तर हे भगवंतांचं सामर्थ्य आहे, म्हणून तर ते भगवंत आहेत. आणि असे भगवंत जसे या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की जसं अग्नी आपला विस्तार करतं, अग्नीचे 2 लक्षणं आहेत, एक तर उष्णता आणि दुसरं प्रकाश. ज्या ठिकाणी अग्नी आहे त्या ठिकाणी 2 गोष्टी, उष्णता आणि प्रकाश. तशा प्रकारे भगवंत आपल्या शक्तीचा विस्तार करतात, अनेक शक्तींना कार्य करण्यासाठी शक्तींना शक्ती प्रदान करतात. जशी भौतिक जगातली दैवी माया शक्ती आहे, अचित शक्ती आहे भौतिक जगातली, चित शक्ती आध्यात्मिक जगातली, त्याच्यामध्ये पण 3 शक्ती, संवेद, संधिनी, लादिनी, ह्या शक्ती आहेत. पण या देवी देवतांना सुद्धा भगवंत शक्ती प्रदान करतात, ते सामर्थ्य प्रदान करतात. कुणीही व्यक्ती देवतांच्या खुर्चीवर बसू शकत नाही. जनसाधारण आपल्यापैकी बसला तरी सुद्धा आपलं काम नाही ते. ब्रह्माजी कोणीही बनू शकत नाही. जरी इच्छा केली मला ब्रह्माजी बनायचे, भाई एवढं 50 ग्रॅमचा मेंदू आहे, काय विचार करणार ब्रह्मांड कसं चालवायचं. तर हे सामर्थ्य कोण देतं? भगवंत देतात. भगवंत सामर्थ्य देतात तेव्हाच हे लोक काम करतात. तर ही भगवंत सामर्थ्य देतात म्हणजे काय? भगवंतांची शक्ती. तर या भौतिक जगाला अशा प्रकारे भगवंत नियंत्रणात ठेवतात. दुसरं, लीलांमध्ये सुद्धा भगवंत स्वतःला विस्तारित करतात. जसं पहा, भौतिक जगातल्या सगळ्या जीवांचं अशा प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्तांचं कसं पालन पोषण करतात भगवंत. जसा ज्या भक्ताचा भाव आहे त्या भावनेला अनुकूल भगवंत तशा प्रकारे आपल्याला स्वतःला विस्तारित करत असतात. जसं ब्रह्मविमोन लीला. ब्रह्मविमोन लीलेमध्ये ब्रह्माजींनी वृंदावनच्या सर्व गोपमित्रांना, वासरांना घेऊन गेले. त्यानंतर भगवंतांनी जसेच्या तसे हुबेहूब, अजिबात थोडंसं किंचित मात्रही फरक नाही, जसेच्या तसं स्वतःला विस्तारित केलं. तर हे भगवंत ॲडजस्ट करू शकतात, आपण नाही ॲडजस्ट होत. का? कारण आपण परिपूर्ण नाहीत, आपण भगवंत नाहीत, आपण अहंकाराने विभूषित झालेलो आहोत. दुसरं, भगवंत जेव्हा रासलीला करत होते, वृंदावनच्या गोपींची प्रत्येकाची हाईट कमी अधिक होती. काही खूप उंच होत्या, काही खूप छोट्या होत्या. तर भगवंत त्या गोपीच्या हाईटनुसार तसे भगवंत बनले होते. कोण 10 फुटाची गोपी, त्याच्यासाठी कृष्ण 10 फुटाची, 8 फुटाची, 7, अशा प्रकारे भगवंत. तर हे भगवंतांचं आश्चर्य आहे, भगवंतांचं सामर्थ्य आहे. सेम द्वारकेमध्ये पण सेम. म्हणून नारद मुनींना आश्चर्य वाटतं की भगवंत तुम्ही एकाच वेळी या सगळ्या गोष्टी कसं करू शकता. हे तुमचं अचिंत्य सामर्थ्य. अचिंत्य सामर्थ्य म्हणजे काय? कोण सांगेल अचिंत्य या शब्दाचा अर्थ? कल्पनातीत. ओके, हां, म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही असं अचिंत्य, विचारच करू शकत नाही. म्हणजे मग त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की नाही? अचिंत्य, मी असं ट्राय करतो. मी पण जेव्हा वाचन करतो ना, बऱ्याच गोष्टी नाही समजत, तर एक आपल्या मनामध्ये एक अचिंत्य फोल्डर ठेवायचं आणि भगवंतांना प्रार्थना करायची. खरोखर भगवंत तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये, काही तासामध्ये कुठे ना कुठे असं तुम्हाला उत्तर मिळेल, जर तुम्ही संपर्कात असाल. साधना, सगळ्या गोष्टी काही तासामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे कसं ना कसं करून भगवंत उत्तर देतील. भगवंतांना प्रार्थना करा, भगवंत इच्छा पूर्ण करतात. भगवंत सगळ्या भौतिक जगातल्या लोकांची इच्छा पूर्ण करतात. तर आपण का भगवंतांच्या संपर्कात आलो? आपल्या काय इच्छा पूर्ण करणार नाही? आपल्या तर आध्यात्मिक इच्छा आहेत. तर भगवंतांना प्रार्थना करा. अचिंत्य गोष्टी समजण्यासाठी मला अशी गोष्ट मला कळत नाही. भगवंत कुठे ना कुठे वाचनामध्ये, ऐकण्यामध्ये, बोलण्यामध्ये सहजपणे ऐकायला येईल. तर हे अचिंत्य ज्या गोष्टीत, अचिंत्य लीला ज्या आहेत भगवंतांच्या, ह्या का अचिंत्य वाटतात आपल्याला? प्रत्येकाच्या स्तरानुसार अचिंत्यची व्याख्या बदलत जाते. ज्याचा जसा आध्यात्मिक स्तर असेल त्यानुसार अचिंत्य गोष्टी वाटतात. आजही आपल्याला रास पंचाध्याय वाचताना काय वाटतं त्या भावना एका पानावर लिहून काढा. श्रीमद भागवतम 10वा स्कंद अध्याय 29 पर्यंत आहे. तर रास पंचाध्याय वाचताना आपल्याला काय वाटतं, आपल्या भावना, आपलं मन काय बोलतं ते एका पेजवर लिहून काढा. आणि हेच वाचून झालं त्याच्यावर डेट पण लिहा. तेच रास पंचाध्याय 5-6 वर्ष सिन्सिअरली एकदम अतिशय चांगली साधना केल्यानंतर, श्रवण कीर्तन केल्यानंतर वाचा.
त्यावेळेसच्या भावना काय होत्या, आजच्या भावना काय आहेत. तुम्ही भागवतम वाचता ना आता सगळेजण, नोट्स बनवताना डेट लिहित चला. तर ही जर आपल्याला त्या लिहिलेला त्या प्रसंगाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, तर आपण समजायचं आपली आध्यात्मिक प्रगती होत चाललेली आहे. बाह्यात कधी कोण नाही ओळखणार, भगवंत आणि गुरु जर संपर्कात असाल तर गुरूंच्या. दुसरं कोणाला वेळ आहे तुमच्या हृदयात पाहायला आणि कोणाला समजणार आहे. ओके. जसं भगवंत या ठिकाणी प्रभुपाद सांगतात, जसं अग्नीचा विस्तार होतो तसं भगवंत पण आपल्या सामर्थ्याचा विस्तार करत असतात. म्हणून परम नियंत्रक जे आहेत हे भगवंत आहेत. भगवंतांशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही हे लक्षात येणे इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंतांनी जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूंचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहे आणि तिचे दूध मनुष्यांचा आहार आहे. अशी ही भगवंतांची करणी आहे. म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरिता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. वाचू. 17 स्लाइड. एक मिनिट. कोणतं वाचलं तुम्ही? भगवंतांशिवाय इतर कोणीही पुढे गेले तुम्ही, थांबा. मी दुसऱ्या हा पॅरेग्राफ पेज नंबर 17 वरचा हा या पॅरेग्राफवर स्लाइड आहे. तर भगवंतांशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही. हे वाचलं तुम्ही आता? नाही ना? हां, हेच वाचलं. हां, बरोबर. ते त्याच्या अगोदर एक स्लाइड होती. भगवंत कसे परम नियंत्रक, इथे पूर्ण होते नंतर. तर भगवंत हे सर्वांचे परम नियंत्रक आहेत, सर्वांचे पालक आहेत, सर्वांना आदेश देणारे आहेत, सर्व शक्तींचे स्वामित्व आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्वांवर उपकार करणारे आहेत आणि अचिंत्य ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि ज्ञान, वैराग्याने परिपूर्ण आहेत भगवंत. तर अशा प्रकारे भगवंतांच्या महानतेचं वर्णन या ठिकाणी प्रभुपाद करतात. कारण भगवंतांची महानता जोपर्यंत आपण समजून घेत नाही, खरोखर भगवंत हे परम नियंत्रक आहेत आणि तेच परम नियंत्रक भगवंत श्रीमद भागवतामध्ये किती सुंदर लीला करतात. जेव्हा भगवंतांची महानता आणि दुसरीकडे भगवंतांची मधुरता या दोन्ही गोष्टींचं जोपर्यंत समजदारी नाही ना, तोपर्यंत भगवत लीला पण रिव्हील होणार नाही हृदयामध्ये. भगवंतांना आपण असं सहज घेता नाही येणार. भगवंत सगळ्या गोष्टींचे नियंत्रक आहेत, पण फक्त आणि फक्त प्रेमापोटी भगवंत भक्ताचं दास्यत्व स्वीकारतात. आणि हे भगवंत सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत, तरी वृंदावनमध्ये इतका मोठा गोवर्धन पर्वत उचलला. लहान आहे का गोवर्धन पर्वत? कृष्ण नन ब्रजजन किल मोहिता असते तैसे विमोही भगवान इति सत्यमेव. अरे कृष्ण, सनातन गोसावी म्हणतात की एवढे मोठे परमसत्य भगवंत आहेत, ते लीलेच्या बाहेर आहेत. हां, लीलेमध्ये नाहीत. सनातन गोसावी म्हणतात इतके मोठे परमसत्य भगवंत आहेत. कृष्ण नन ब्रजजनांनी यांना श्रीकृष्णाची काहीही किंमत ठेवलेली नाही. एक या तळहातावर किती छास असतं, एक 2-3 ड्रॉप, 4-5 ड्रॉप छास असेल, त्या तेवढ्या ताकाच्या आधारावर कृष्णाला नाचवतात ते ब्रजवासी. कृष्ण, तुला आमच्या घरचं ताक प्यायचं आहे? कृष्ण म्हणतात हो. मग नाच, पहिले नाचून दाखव. विना संगीत, विना म्युझिक, कुठलंही काहीच नाही तरी डान्स करायला लागतात. तर हे कृष्णाचं सामर्थ्य. आणि असे भगवान श्रीकृष्ण इतका मोठा गोवर्धन पर्वत उचलतात, सर्वज्ञ आहेत, सगळ्या गोष्टी, सर्व अवतारांचे स्रोत आहेत. त्यांना कधी जिममध्ये जावं लागलं का, प्रॅक्टिस करावी लागली? नाही, प्रॅक्टिस नाही करावी, सहजपणे उचलला. तरी सुद्धा अशा सामर्थ्यशाली भगवंतांचं वृंदावनमध्ये कृष्ण नन ब्रजजन किल मोहिता असते. इतक्या महान लीला केल्यात, एकाही लीलेमधून श्रीकृष्णांनी ब्रजवासियांना मोहित केलं नाही. कुणालाही आश्चर्य वाटलं नाही की अरे कृष्ण किती मोठा पराक्रम केला कृष्णाने. काही नाही पराक्रम केला. तर असं वृंदावनचा भाव आहे. तर एवढे स्वामी आहेत आपले भगवंत, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. येस, आता पॅराग्राफ वाचला ना.
तर जीवात्म्याची पात्रता काय आहे? लक्षात आले पाहिजे की जीव मालक नाहीये. आपण खरोखर मालक नाहीये त्या जगाचे. कोण मालक आहे या जगाचं? भगवंत मालक आहेत. म्हणून बुद्धिमान लोक समजतात की भगवान हे एकमात्र स्वामी आहेत, कारण त्यांच्या व्यवस्थेने संपूर्ण जग चाललेलं आहे हे दिसतं. तर एक प्रभुपाद एक उदाहरण सांगतात या ठिकाणी, की जसं गाय दूध देते, पण गाय स्वतः पीत नाही त्या दुधाला. पिते का गाय? नाही पित. आणि गाय इतकं दूध देते की त्याचं जे गायचं जे पिल्लू असं काय म्हणतात, वासरू, ते वासरूचं पोट भरून सुद्धा त्याच्यामध्ये दूध शिल्लक राहतं आणि ते दूध दुसऱ्यांना देते. तर गायीच्या उदाहरणावरून प्रभुपाद सांगतात की गाय प्रकृतीकडून घेते, पण त्या बदल्यात देते सुद्धा भरपूर, किंवा स्वतःकडे राखून ठेवत नाही. तसं प्रत्येक व्यक्तीने जर का योगदान केलं, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांना देण्यासाठी जर का योगदान केलं, तर या प्रकृतीमध्ये समतोल राहील. सगळ्या गोष्टी आपल्यालाच भेटायला पाहिजे. या लोभापोटी जर आपण जर जगत राहिलो तर भगवंताच्या नियमानुसार आपण अपराधी ठरू. तर ही भगवंतांची व्यवस्था आहे. या प्रकृतीमध्ये सगळे प्राणी आपापल्या नियमांचं पालन करतात. म्हणून गाय कधीही माणसांचा आहार, ठीक आहे, माणसासमान गायीचं शरीर आहे, पण रोज चपाती, भाजी, पुरी, हलवा कधी अपेक्षा ठेवते, भेटले तर कोणी दिले तर ठीक आहे, पण असं कधी डिमांड करते मला हेच पाहिजे, हे भेटायलाच पाहिजे. तसं प्रत्येक प्राण्याचा निर्धारित आहार आहे, म्हणून तो निर्धारित आहार त्या मनुष्याने खाल्ला पाहिजे. वाघ, सिंह कधी फिस्ट मागतात देवाकडून, आम्हाला आज फिस्ट पाहिजे, त्यांची फिस्ट वेगळी. जीवस्य जीवन, ते प्रकृतीच्या नियमानुसार त्यांचा आहार ठरलेला आहे. पण मनुष्य हा एकमात्र बुद्धिमान प्राणी आहे ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली. बरोबर ना? बुद्धिमान प्राणी पण बुद्धी भ्रष्ट झालेली, आणि सर्रासपणे नॉनव्हेज खातात लोक. नॉनव्हेज खाणं किती भयानक आहे. हिंसा जी आहे, जे एखाद्या पशुला मारून आपल्या पोटासाठी, आपल्या इच्छा तृप्तीसाठी एखाद्या पशुच्या गळ्यावर सुरा चालतोय, किती वाईट गोष्ट आहे. आणि असं तडफडलेलं जे अन्न आहे ते आपल्या प्लेटमध्ये येतं आणि त्याला आपण खातो. मेलेलं जे शरीर आहे ते कुठे घेऊन जातात? जमिनीमध्ये गाळतात, स्मशानामध्ये घेऊन जातात ना. तसं प्राण्यांचं शरीर स्मशानामध्ये घेऊन जातं. आपलं पोट काय झालं? स्मशान झालं ना. आपण इतके, म्हणजे मनुष्य इतके विचित्र काम आहे की जसं एखाद्याच्या मैतीला जातो आपण, त्या बॉडीला स्पर्श पण करत नाही, घरी आल्यावर आंघोळ करतो, इतकं ब्राह्मण बनतो तेव्हा आपण. आणि मेलेल्या प्राण्याचं शरीर, कापलेलं मांसाचा तुकडा घरी आणतात, धुतात, शिजवतात आणि खातात. काय फरक पडतो का? काय फरक? काय मूर्खपणा यार, कॉमन सेन्सची गोष्ट. याला काय म्हणायचं सांगा? तर मनुष्याने आपलं नियंत्रण कक्ष हे सोडल्यामुळे या प्रकृतीमध्ये सगळा असमतोल झालेला आहे. बाकी इतर जे प्राणी आहेत हे आपापल्या नियमानुसार जीवन जगतात, ते कधी नियमांचं उल्लंघन करत नाही. पण मनुष्य असा एकमात्र जीव आहे जो सगळ्या नियमांचं उल्लंघन करतो. भ्रष्टाचाराची काही कमी का? कितीतरी पंचवार्षिक योजना, अनेक प्रकारच्या प्रोजेक्ट आणि भरपूर काही पैसे येतात, गव्हर्नमेंटचे फंड येतात, त्याच्यातून कितीतरी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सगळे लोक आपलाच विकास करून घेतात. तर ही ईशावास्यम जी भावना आहे लोकांपर्यंत कधी पोचेल? कधी लोक या गोष्टी समजतील? जेव्हा शास्त्राच्या संपर्कात येतील. ईशोपनिषद हे हा जो ग्रंथ आहे, कितीतरी लोकांनी वाचून आपलं जीवन परिवर्तन केलेलं आहे. म्हणून प्रभुपादांनी छोट्या छोट्या गोष्टी अशा सोप्या भाषेमध्ये, छोट्या छोट्या वाक्यामध्ये सांगितलेल्या आहे. जो पण वाचेल त्याचं जीवन परिवर्तन होईल. नेक्स्ट पॅराग्राफ आपण थोडा ब्रेक नंतर. पॉज करा. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वाचा 17 नंबरचा दुसरा पॅराग्राफ. उदाहरणार्थ, आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनविलेले आहे. आपण जर ईशोपनिषदातील आदेशांप्रमाणे विचार केला
तर आपल्या लक्षात येईल की उपरोक्त एकही वस्तू आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र आणून आपल्या परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्याच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. प्रभुपाद काय सांगतात की या जगामध्ये ज्या पण वस्तू आपण पाहतो त्या सगळ्या वस्तू भगवत निर्मित आहेत. आपल्या घर उदाहरण सांगतात, जर आपल्या घराचं बांधकाम करायचं आहे तर त्याच्यासाठी माती लागते, लाकूड लागतं, दगड, सिमेंट, या सगळ्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या भगवत निर्मित प्रकृतीद्वारे प्राप्त होतात. आणि या प्रकृतीचे स्वामी कोण आहेत? साक्षात भगवंत आहेत. म्हणून या गोष्टी अशा नुसत्या वरवर आपण अध्ययन करत नाही, तर आपल्याला ज्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत, कोणतीही वस्तू असो, ही कॅप आहे माझ्याकडे, हे शर्ट आहे, सॉक्स, शूज, जे पण आपण वापरतो, छोट्या छोट्या गोष्टी रोज, भले आपल्या पैशाने की विकत घेतो आपण, तो विषय नाही, पण ज्या ज्या वस्तू वापरतो अल्टिमेट याचे मालक तर भगवंत आहेत, है ना. याचे स्रोत भगवंत आहेत. भगवंताच्या पासून हे सगळ्या गोष्टी निर्माण होत झालेल्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा वापर इतका चांगल्या प्रकारे करायला पाहिजे की आपण जेव्हा हे शर्ट फाटतं ना, शर्ट फाटल्यानंतर त्याला असंच डस्टबिनमध्ये फेकून नाही दिलं पाहिजे. त्याला त्या शर्टला प्रणाम करा. ज्या दिवशी तुम्हाला बदलायचं शर्ट, त्या प्रणाम करा त्याला आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करा की तुम्ही एवढे दिवस माझी सेवा केली. किती 20 सेकंद लागतील कृतज्ञता व्यक्त करायला. चप्पल चेंज करायच्या अगोदर चप्पलला पण धन्यवाद द्या, थँक्यू, तुम्ही माझी सेवा केली इतके दिवस. या छोट्या छोट्या गोष्टीत, आपल्या मनातल्या गोष्टीत, सगळ्या जगाला सांगत फिरायच्या गोष्टी नाही. याच्यामुळे काय होईल, आपण भगवंतांच्या चेतनेमध्ये जीवन जगतो. भगवंतांना आपण आपल्या हृदयामध्ये स्थापित केलेलं आहे आणि आपलं जीवन असं भगवंतांच्या संपर्कात ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण भगवंतांना धन्यवाद द्यायला शिकलंच पाहिजे. जर धन्यवाद नाही दिला तर आपण बाह्यातकारी चांगले वैष्णव भक्त बनू, पण या बेसिक नियमांचं आपल्याला कधी स्मरण होईल. आणि या छोट्या छोट्या गोष्टींसोबत आपण जीवन जगतो, भगवंतांसोबत जीवन जगत नाही. जगतो का? छोट्या छोट्या गोष्टींसोबत आपण जीवन जगतो, तर या गोष्टी साक्षात भगवंतांच्या संपर्कात आहे, भगवंतांच्या मालकीच्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण आदर करायला पाहिजे. आणि भगवंतांच्या सेवेत प्रत्यक्ष ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या भगवंतांच्या बलरामजींच्या विस्तारित रूपाचं म्हटलेलं आहे. त्या प्रत्येक वस्तूचा खूप चांगल्या प्रकारे आदर करायला पाहिजे. एकदा श्रील प्रभुपाद शिष्य, ते टाईपरायटर जे होतं, त्याला एक शिष्य असं पायाने कपाटाखाली ढकलतात आणि प्रभुपादांना आवडत नाही त्या गोष्टी. प्रभुपाद म्हणतात की ही वस्तू जी आहे ना, ही साक्षात भगवंतांच्या सेवेमध्ये लागलेली, म्हणून या वस्तूला तू प्रणाम करायला पाहिजे. असं प्रभुपाद का सांगतात? ही तर कृष्ण भावना आहे ना. भावनेमध्ये कृष्ण असणे, भावनेमध्ये कृष्ण तेव्हा येतील जेव्हा आपण सगळ्या वस्तूंना कृष्णाच्या संबंधित जोडू. कृष्णाच्या वस्तू आहेत. आपल्या इंद्रिय भोगासाठी जर या वस्तू वापरल्या ना, तर आपण पण भगवंतांची गद्दारीच करतोय ना. ते भौतिक जगातले लोक करतात. आपल्याला वैष्णवमध्ये या छोट्या छोट्या क्वालिटी, बेसिक क्वालिटी त्या तर यायलाच पाहिजे. आणि अगदी स्वाभाविक, या कोणी शिकवायची गरज नाही. आपण वाचत असताना, लिहित असताना, नोट्स बनवत असताना या छोट्या छोट्या गोष्टी अंतर्मनामध्ये येत राहतात आणि या आपण ट्राय करायला पाहिजे. तर हे कृष्ण भावना भावित जीवन जगण्याचे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्रत्येक वस्तूला आदळआपट नाही करायला पाहिजे. प्रत्येक भांड्याला पण आदळआपट नाही करायला पाहिजे. नवरा बायकोचा राग भांड्यांवर, भांड्यांचा राग मुलांवर असं नाही करायला पाहिजे. कधी कधी सेवेचा लोड झाला तर होणारच लोड, शुद्धीकरण कधी होणार आहे. तर ट्राय करायला पाहिजे. भगवंतांची प्रॉपर्टी भगवंतांच्या सेवेत लागलेली आहे आणि याच्या माध्यमातूनच कृष्ण भावनेचा आपल्याला अनुभव येईल. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रसंगाला कृष्णाशी जोडण्याचा जर प्रयत्न केला तर. तर प्रभुपाद हे सांगतात या ठिकाणी. पण एखादा समजा व्यक्ती आहे, कारागीर आहे आणि त्याच्याकडे समजा हे असं कपाट, हे व्याससन बनवायला द्यायचं, मी लाकूड आणून दिलं, हे कुशा जे पण लागलेलं, स्क्रू, खिळे, सगळ्या गोष्टी आणून दिल्या आणि त्याने सुंदर प्रकारे डिझाईन करून एक वस्तू बनवली. आणि तो माणूस असं कधी म्हणणार नाही की ही माझ्या मालकीची. मालक कोण आहे? ज्याने वस्तू दिलेल्या आहेत, ज्याने रॉ मटेरियल दिलेले, तो मालक आहे ना, आहे की नाही?
तो व्यक्ती तर कारागीर होता, त्याची फक्त जबाबदारी होती चांगली वस्तू बनवणे. तसं भगवंतांची प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली, आपल्याकडे कार आहे, आपल्याकडे बाईक आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, ज्या ज्या वस्तू आहेत ना, या भगवंतांच्या कृपेने आपल्याला भेटलेल्या आहेत. आणि अल्टिमेट याचा मालक भगवंत आहेत. आपण कोण आहोत? टेक केअर. मला फार सुंदर एक उदाहरण सांगितलं होतं जे प्रभूजींनी. ही बॉटल आहे, पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल आहे. तर असंच आम्ही बसलो होतो, पाण्याची बॉटल होती त्यांच्या हातात म्हणून मी पण पाण्याची बॉटल घेतली. तर ते म्हणाले की आपण भगवतधामात जाणार आहोत, याचं सगळ्यात प्रमाण काय? असं आम्ही चर्चा चालू होती भक्तांच्या दोन. तर असं आम्ही वेगवेगळ्या दृष्टीने जसं आपण चर्चा करतो सांगत होतो. भगवंतांच्या धामात जाण्यासाठी भगवंतांवर प्रेम पाहिजे, भगवंतांची हृदयातून सेवा करायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. हळूहळू अनर्थांच्याकडे आपण मात होतो की नाही याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण अल्टिमेट त्यांनी एक गोष्ट मला फार सुंदर सांगितली. ते म्हणाले की तिथं प्रभुपादांचा फोटो होता आणि प्रभुपादांचा फोटोकडे हात दाखवला आणि ते म्हणाले की हे बघ, आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी इतकी सुंदर बहुमूल्य वस्तू दिलेली, कृष्ण प्रेमाचं आंदोलन, आणि त्या आंदोलनाची छोटी मोठी आपण जबाबदारीने सेवा करतो. तर सगळ्या आचार्यांपर्यंत जर मागे आपण जात गेलो, मागे गेलो, तर त्या सगळ्या लोकांनी पूर्ण प्रयत्न केलेला की सगळ्यात बेस्ट वस्तू पुढच्या जनरेशनला द्यायची, पुढच्या पिढीला द्यायची, कारण ते लोक भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतील. तर ते म्हणाले की आपण प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये आहोत. आपण या कृष्ण भावनेला जितकं जबाबदारीने, चांगल्या सेवा भावनेने जितकं आपल्या जीवनामध्ये स्वीकार करू, याचा वापर करू, तशा प्रकारे जीवन जगू. आणि मला जी गोष्ट मिळालेली आहे त्याहीपेक्षा अधिक उत्तम गोष्ट दुसऱ्यांना कशी देता येईल, स्वतः संघर्ष करून उत्तम गोष्ट कशी देता येईल यासाठी जर आपण प्रयत्न करू आणि हे सगळे प्रयत्न पाहून प्रामाणिकपणे आपण गंभीरतेने साधना करत राहू, आणि जेव्हा भगवत धामात जाऊ तेव्हा कृष्ण आपल्याकडे पाहणार नाहीत. का? कारण कृष्ण पाहतील, मग आपलं सगळं पेपर चेक करतील. तुझं इंद्रिय निग्रह आहे का, किती वेळा तपस्या केली, किती साधना केली, मनावर नियंत्रण आहे का, सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, किती ईर्ष्या, किती द्वेष, किती निंदा केली, सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. पण जर भगवत धामात गेलो आणि बाजूला प्रभुपाद बसलेले आहेत, जर तुला पाहून प्रभुपादांच्या गालावर हास्य येईल, प्रभुपाद तुला पाहून हसतील, तर भगवंत पण म्हणतील चला यांचा माणूस आहे, वेलकम. तर ही गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडे जी बेस्ट आलेली गोष्ट आहे ना, दुसऱ्या जनरेशनला सगळ्यात उत्तम कशी देता येईल आणि ती सांभाळणं, चांगल्या प्रकारे सांभाळणं, कमीत कमी ज्या क्वालिटीची आपल्याला जी वस्तू भेटलेली त्यापेक्षा उत्तम करून देणं हे चांगल्या सेवकाचं लक्षण आहे. पण जशी आहे तशी जरी हँडओव्हर केली दुसऱ्याला तरी सुद्धा भगवंत आणि गुरु परंपरा प्रसन्न होईल. तर ही कृष्ण भावना आहे. हे या सगळ्या वस्तूंमध्ये श्रीकृष्णांचं स्वामित्व पाहणे हे तर सगळ्या जगासाठीचा नियम आहे, हे तर आपल्याला करायचंच आहे. पण या गोष्टीला आपण भक्तीशी पण जोडून आपण शिकलं पाहिजे. सगळ्या गोष्टी भगवंताच्या मालकीच्या आहेत. हे तर जगाला आपल्याला जगामध्ये दाखवण्यापेक्षा इथं तर प्रत्यक्ष दिसतं की भगवंताच्या मालकीचं आहे. तर जसं कारागीर हा नुसता तात्पुरता मालक असतो, केअरटेकर असतो, तशा प्रकारे आपण सुद्धा या सगळ्या प्रॉपर्टीचे तात्पुरते मालक आहोत. काही दिवसानंतर इच्छा नसताना सुद्धा मालक बदलणार आहे. आपण कितीही धरून ठेवा, कितीही नावावर प्रॉपर्टी करून ठेवा, तरी काळाचा ओघ, काळ इतका शक्तिशाली, काळ प्रत्येकाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवतो. जसं खो खोचा खेळ माहिती ना, खो दिला की उठावं लागतं ना, कधीतच बसावं लागतं. हा खो खोचा खेळ आहे. कधी कोण खो दिला की उठायचं, पळत राहायचं, परत पुढचा कुठे पळायचं माहिती नाही, कुठे जाईल त्याचं त्याचं डेस्टिनेशन वेगवेगळं. खो खोचा खेळ आहे. जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगला बेस्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर भगवंत गुरु महाराज प्रसन्न होतील. नेक्स्ट. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकात सतत भांडण चालू असते. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून
त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. माणसे शत्रूंसारखी एकमेकांसमोर उभी ठाकली असून कुत्र्या मांजरांप्रमाणे आवाज करीत आहेत. श्री ईशोपनिषद कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाही, परंतु ते प्रामाणिक आचार्यांच्या माध्यमाने मनुष्याला भगवंतांचा संदेश देऊ शकते. मानव जातीने ईशोपनिषदाचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडता कामा नये. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाही, कारण ही सर्व संपत्ती भगवंतांच्या मालकीची आहे. भांडवलदार राजकीय डावपेचांनी साम्यवाद्यांना दडपू शकणार नाहीत, तर साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. जर त्यांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नसेल तर त्यांच्या जवळची सर्व मालमत्ता चोरलेली आहे असेच म्हणावे लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमांनुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार या दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत, आणि जर त्यांनी भगवंतांचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना निश्चितच नष्ट करतील. म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री ईशोपनिषदाचा उपदेश पाळलाच पाहिजे. आता जे देश विदेशांमध्ये ज्या शत्रुत्वाच्या भावना झालेल्या आहेत, तर याचं सगळ्यात प्रमुख कारण काय सांगा भगवद्गीतेतून, नारायण प्रभू. संयुक्त राष्ट्रसंघ, हे असंच काय संस्था आहे ना, युनायटेड नेशन. सगळ्या देश विदेशातले सगळे लोक एकत्र येतात आणि मीटिंग करतात. प्रभू सांगतात मीटिंग काय करतात की आपल्याला जगामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल. पण मीटिंग झाल्यानंतर प्रत्येकजण इगो सोडतो का? नाही सोडत. प्रत्येकाला आपलं स्वामित्व गाजवायचं आहे. सीमा आणि व्यापार, भांडवल, राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं आहे. मीटिंग तर नुसती फॉर्मॅलिटी होते. पण प्रभुपाद हे सांगतात की जोपर्यंत ईश्वर विहीन सभ्यता आहे, म्हणजे ईश्वराला मान्यता नाही आहे ज्या समाजामध्ये, भगवंतांचं अस्तित्व मान्य नाही आहे, आणि भगवंत हे स्वामी आहेत आणि संपूर्ण जगातले सगळे लोक माझे भाऊ आणि बहीण आहेत, कारण भगवंत आमचे माता पिता आहेत. जोपर्यंत हे नातं प्रस्थापित होत नाही तोपर्यंत देश विदेशांमध्ये सीमेवरून, व्यापारावरून आणि अनेक गोष्टींवरून वादविवाद आणि युद्धे होत राहतील. याच्यासाठी उपाय काय आहे तर भगवंत 5व्या अध्यायाच्या 29 नंबर श्लोकामध्ये सांगतात. सांगा. पूर्ण बोला. सर्व लोक महेश्वरम. ही शांतीचं सूत्र भगवंतांनी सांगितले. भोक्ताराम यज्ञ तपसा, सगळ्या गोष्टींचे भोक्ता, एन्जॉयर, कंट्रोलर भगवंत आहेत. ही भावना प्रत्येक देशाच्या नेतृत्वामध्ये जे नेता लोक आहेत, जे लिडरशिपमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये येत नाही तोपर्यंत संपूर्ण जगात शांती प्रस्थापित होणार नाही. प्रभुपाद या ठिकाणी या तात्पर्याच्या याच्यामध्ये 2 गोष्टींचं प्रभुपाद खंडन करतात किंवा त्यांची विफलता म्हणजे अपयश त्या ठिकाणी प्रस्तुत करतात आणि त्यांची तुलना करतात. कुत्रा आणि मांजराप्रमाणे आवाज करणारे कोण लोक आहेत? 2 लोक आहेत. बोर्डवर थोडं. पहिला आहे साम्यवाद. दुसरं मार्कर कुठे गेलं? ब्लॅक वाला. साम्यवाद म्हणजे काय? कोण सांगेल? थोडंफार माहिती साम्यवादाबद्दल. ओके. अजून सगळ्याच क्षेत्रांमध्ये समानता असावी. उदाहरणार्थ सगळ्यात संपत्ती ही सगळ्यांना आवडते, सगळ्यांना समान बॅलन्स करायचा, सगळ्यांना समान गोष्टी द्यायच्या. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत का? तर समजा एकाच, आता तुम्ही सगळे लोक भक्तिशास्त्री कोर्स करतात, सगळ्यांना 100 पैकी 90
मार्क दिले चालतील का सगळ्यांना? चालतील ना? याच्यामध्ये फायदा कोणाचा होईल? नाही तुमचा नाही. जे लोक प्रामाणिकपणे अभ्यास करतील ते आळशी बनतील, आणि जे लोक अभ्यासच करत नाही ते खुश होतील. म्हणून साम्यवाद प्रॅक्टिकल आहे का? जरी हे लोक ट्राय करत असतील तरी सुद्धा साम्यवादामुळे लोकांच्या मनामध्ये आळस आणि उत्साह टिकून राहणार नाही. लोक ॲक्टिव्ह राहणार नाहीत, आळशी बनतील. साम्यवाद त्यामुळे फेल झालेला आहे. दुसरं आहे भांडवल. काय भांडवलशाही की भांडवल म्हणजे काय? ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे तोच खर्चाळ मालक होईल. हां, व्हेरी गुड. ज्याच्याकडे आज संपत्ती आहे तोच अधिकाधिक श्रीमंत होत जाईल. आणि यामुळे नुकसान काय होणार आहे की इतर जे कमकुवत वर्ग आहेत त्यांचं ते शोषण करतील. जसं मजुरांना खूप कामं लावतील आणि पगार कमी देतील. हे एक शोषण आहे. दुसरं, यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काहीही करतील हे लोक, कारण पैसा आहे ना, पैशाच्या जोरावर काही करतात लोक. काय काय मत आहे? बकवास विषय काढायचा नाही तसा. तर भांडवलशाही हा एक भांडवलशाहीचा वर्ग आहे. तर दोन्ही या गोष्टी समाजामध्ये आहेत. यांनी कधीही शांतता प्रस्थापित केलेली नाही आहे आणि सर्रासपणे काही देशांमध्ये ह्या गोष्टी सुरू आहेत, भारतात सुद्धा. पण वैदिक सनातन जी पद्धती आहे ही आपल्याला ना साम्यवाद शिकवते ना भांडवलशाही शिकवते. तर ही आपली व्यवस्था आहे, वर्णाश्रम व्यवस्था. तर वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा फायदा काय? याच्यामध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. तर आश्रम सांगा कोणते आहेत? संन्यास, हे आश्रम झाले. आणि वर्ण? ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र. याची आपण व्याख्या पाहिली होती परवा. तर ब्राह्मण हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतो. हा स्वतः व्यक्तिगत जीवनामध्ये ज्ञान, तपस्या आदी सगळ्या गोष्टींचं, व्रतवैकल्यांचं पालन करून शास्त्राला समजून हा इतर जे समाजातले वर्ग आहेत यांना ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतो. तर याच्याकडे ज्ञान कुठून येतं? ब्राह्मणाकडे ज्ञान कुठून येतं? व्हेरी गुड, शास्त्रामधून ज्ञान येतं. याचा सोर्स आहे शास्त्र. आणि याची तुलना एका शरीराची केलेली या 4ही गोष्टींची तुलना आणि ब्राह्मणाची तुलना डोक्याशी केलेली. जर दृष्टी योग्य दिशेला असेल तर बाकीचे पोट, पाय, हात हे पण त्या दिशेला जातील की नाही? म्हणून दृष्टीमध्ये स्पष्टता देणे हे ब्राह्मणाचं काम आहे. कुणाला? यांना स्पष्टता देणे. नेहमी क्षत्रियाचा मार्गदर्शक, ॲडवायझर, काउन्सिलर जे पण म्हणाल हा ब्राह्मण असतो, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे. आणि क्षत्रिय हा प्रवृत्तीने रजोगुणी असतो. क्षत्रिय रजोगुणी नसेल तर तो काहीच करणार नाही. रजोगुण हा त्याचा स्वाभाविक गुण आहे, चांगली गोष्ट आहे, सेवेत लावतोय. रजोगुणाला सत्वगुण नियंत्रित करतं, चांगली गोष्ट आहे ना, की रजोगुणाला रजोगुण नियंत्रित करू शकतो. याचे ॲडवायझर जर रजोगुणी असतील, उदाहरणार्थ रावण, रावणाचे सल्लागार कोण होते? जातीने ब्राह्मण होते पण रजोगुणाने प्रभावित झाले होते. रजोगुण म्हणजे काय? सत्ता, लालसा, प्रॉपर्टी भेटेल, पैसा भेटेल या भावनेने राजाला पुढे हे करायचं, मार्गदर्शन करायचं. तर भले वर्णाने ते ब्राह्मण होते पण स्वभावाने रजोगुणी होते. म्हणून कोण होते ते? त्यांचं नाव आठवत नाही. की त्यांच्याकडे एक माणूस भेटायला गेला आणि ते काहीतरी सरकारी त्यांच्या ऑफिसचं काहीतरी काम करत होते. तिथे त्यांनी दिवा लावला होता. काय नाव? कोण? चाणक्य पंडितांचं. हां राईट. तर ते म्हणाले की जर मला व्यक्तिगत भेटायचं आहे तर हा लॅम्प बंद करतो मी, आणि व्यक्तिगत त्यांचा दिवा लावला आणि त्यांनी चर्चा केली. तर या लेवलचे हे ब्राह्मण लोक, यांना स्वार्थाची घेणं देणं नाही, पण जी पण गोष्ट सांगणार याच्या हितासाठी आणि जनतेच्या हिताची गोष्ट सांगणार. त्यामुळे संपूर्ण समाजाचं व्यवस्थितपणे बॅलन्स आणि सगळे लोक सुखी राहत होते. भले हा शूद्र स्वभाव आपल्याला दिसतो, हे शूद्रांचं शोषण होतं का?
नाही, शोषण नाही. जिथे भांडवलशाही लोक जसं इतरांचं शोषण करतात, तशी ही वर्णाश्रम व्यवस्था शूद्रांचं शोषण करत नाही. तर शूद्र पण त्याच्या क्वालिटीने भगवंतांना प्रिय आहे. तर शूद्र का लोकांची नोकरी करतो? नोकरी करणारा शूद्र आहे. पहा, लक्षात ठेवा. जेवढे पण लोक नोकरी करतात आज, मग कुणी असो, IAS असो नाहीतर IPS असो, अजून कोणी असो, तर हे या कॅटेगरीमध्ये येतात. तर क्षत्रिय हा पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन संपूर्ण राज्याचा हा क्षत्रिय करतो. वैश्य हा कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य, शेती करतात, व्यापार करतात आणि गायींचं रक्षण करतात. तर यांच्यामध्ये इतका चांगला समन्वय होता चारी वर्णाश्रममध्ये. एकमेकांची जी देवाणघेवाण होती, अतिशय चांगली देवाणघेवाण होती. ब्राह्मण हा यांची सेवा करायचा आणि यांच्याकडून भिक्षेच्या रूपामध्ये दान घ्यायचा. दान घेतल्यानंतर दान घेतल्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा यांच्या घरात चौकशी होते, सोन्याची बिस्किटं निघायची नाहीत. सॉरी. तर यांचं काम काय होतं? जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत द्विजो, वेद पाठात भवेत विप्र, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. पठन, पाठन, यजन, याजन, दान आणि परिग्रह. ब्राह्मणाचं कार्य काय होतं? पठन, पाठन, दान आणि काय? परिग्रह. पठन, पाठन, यजन, याजन. यजन याजन म्हणजे काय? सांगा सचिन प्रभू. व्हेरी गुड. पुरोहित. पुरोहित या शब्दाचा अर्थ काय? स्वीट मार्टवाले पुरोहित नाहीत. पुरोहित. पुरो म्हणजे पूर, नगरी, नगर किंवा गाव. त्या पुराचं हित करणारा जो व्यक्ती आहे त्याला पुरोहित असं म्हणतात, हा ब्राह्मण. तर पठन, स्वतः अध्ययन करणं, शास्त्रांचं चांगलं अध्ययन करणं. पाठन, दुसऱ्यांना याचा प्रचार प्रसार करणे, शास्त्राचं, ज्ञानाचा. यज्ञ करणे आणि दुसऱ्यांसाठी यज्ञ करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे. दान, लोकांच्याकडून दान स्वीकार करणे हे ब्राह्मणाचं एक कर्तव्य आहे. दान स्वीकार केला पाहिजे, पण दान नंतर परिग्रह, समाजामध्ये बॅलन्स करायला पाहिजे. ज्या ज्या घटकांना आर्थिक मदत आहे त्या घटकांना दान दिलं पाहिजे. पहिली गोष्ट, ब्राह्मण त्या काळातले, त्यांना जर का एका दिवसामध्ये 10 रुपये खर्च आहे त्यांचा, जर कोणी त्यांना 15 रुपये डोनेशन दिलं तर ते किती घ्यायचे डोनेशन? वा, छान. तर जर ही व्यवस्था त्यांच्याकडे नसेल तर ब्राह्मण किती रुपये घ्यायचे? 9 रुपये घ्यायचे. का 9 रुपये घ्यायचे? का? कोणाला? 9 रुपये घेतलं काय दान करणार? 9 रुपये यासाठी घ्यायचे ब्राह्मण की असुविधेमध्ये भगवंतांचं जास्त स्मरण होतं. सुविधांमध्ये मनुष्य आळशी बनतो. जितक्या सुविधा असतील तितकं भगवंताचं स्मरण कमी होतं. असुविधा असतील तर भगवंतांना पुकारण्याची बुद्धी राहते. त्यामुळे ब्राह्मण हा स्वाभाविकरित्या तपस्या करायचा. यांची तपस्या आवडत नसायची, म्हणजे यांना सुखसुविधा देण्याचं यांचं काम होतं. म्हणून किती यज्ञांमध्ये, कथांमध्ये असं वर्णन येतं ना की ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणाने इतक्या गायी दान केल्या, तरी पण ब्राह्मण गरीब काय आहेत. कितीतरी कथांमध्ये होतं की एक गरीब ब्राह्मण होता, असं ऐकलंय सर्वांनी. एवढ्या गायी गेल्या कुठे? एवढ्या गायी, सोन्याची बिस्किट, काय म्हणतात त्याला, सगळ्या कुठे गेले ते? तर हे लोक आहे ना, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी दान करायचे. मी हे सांगतो की ही वर्णाश्रम व्यवस्था किती सुंदर आहे, अजून पण आहे, पण याचं दृश्य दिसत नाही एवढं, पण होती पूर्वी. तर क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचं जे बॅलन्स आहे, एकमेकांची देवाणघेवाण खूप चांगल्या प्रकारे चालायची. तर याच्यामध्ये शास्त्राचा संपर्क असल्यामुळे या लोकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडत नव्हती. दान हा जो भाग आहे ना, दान फक्त ब्राह्मण घेतच नव्हता, तर दान करत पण होता. क्षत्रिय दान करायचा, वैश्य दान करायचा, आणि याच्या माध्यमातून समाजामध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची आणि सलोख्याची भावना, भगवत भावना, सगळे भगवंतांचे अंश आहेत, या दृष्टीने एकमेकांना बॅलन्स करायची. अशा प्रकारची ही जी व्यवस्था आहे, इतरांना मदत करण्याची व्यवस्था, ही वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये आहे.
आणि भगवंतांना स्वामी मानण्याची व्यवस्था या वर्णाश्रममध्ये आहे. पण भांडवलशाही आणि साम्यवाद याच्यामध्ये गोंधळ काय आहे, प्रभुपाद काय सांगतात या ठिकाणी, कुत्रा आणि मांजर याची तुलना काय करतात प्रभुपाद, कारण हे आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात या साम्यवादाच्या माध्यमातून. भांडवलशाही लोक आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. पण हे दोघे लोक यांना ईश्वर विहीन यांची सभ्यता असल्यामुळे, यांचं समाज व्यवस्था असल्यामुळे हे कधीही यशस्वी होणार नाहीत. यांच्यामध्ये भांडणं होत राहतील, मतभेद होत राहतील आणि देशविदेशांमध्ये भांडणं अनेक कारणांवरून होत राहतील, असं प्रभुपादांना या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून जोपर्यंत भगवंतांचा आणि शास्त्राचा स्पर्श नाही आहे तोपर्यंत अवघड आहे. हरे कृष्ण. ओके. साम्यवाद, भांडवलवाद प्राकृतिक संपत्तीवर हक्क सांगून शांती मिळवू शकत नाहीत. कारण प्राकृतिक संपत्ती ही कोणाची, भगवंतांची. भगवंताच्या संपत्तीचा त्यांना ज्ञानच नाही, तर कशा प्रकारे समाजामध्ये शांती प्रस्थापित करू शकतात. साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढवून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. त्यांच्या सर्व मालमत्ता चोरलेली आहे. चोरलेली म्हणजे असं म्हणतात की साम्यवादी लोक काय म्हणतात की समजा देशामध्ये 1000 प्रॉपर्टी, समजा 1000 समथिंग, जो पण एक शब्द धरा, त्याच्यावर समजा 100 लोक आहेत, तर त्या सगळ्यांना समान वाटून टाका, समाजामध्ये व्यवस्था व्यवस्थित राहील. तर ही प्रॅक्टिकल गोष्ट नाही, म्हणून हे दुसऱ्यांकडून चोरलेल्या गोष्टी आहेत. अण्वस्त्रे दोघांकडे आहेत आणि जर भगवंताचे स्वामित्व स्वीकारले नाही तर दोघांचा विनाश होईल. दोघांचा विनाश होणार. आता परिस्थिती भयानक आहे. पॅराग्राफ आहे. नेक्स्ट. कशामुळे वायर हल्ली ना, त्याच्यामुळे. वायर नाही, इथं वायरलेस आहे. काय म्हणते, वाचतो पर्यंत. कुत्र्या मांजरांप्रमाणे भांडणे मानव जातीला शोभत नाही. मानवी जीवनाचे ध्येय व महत्त्व समजण्या इतपत लोकांनी बुद्धिमान असावे. वेदशास्त्रे मानव समाजाकरिता रचलेली आहेत, कुत्र्या मांजरांकरिता नव्हे. कुत्री मांजरे निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करू शकतात व असे केल्यावर त्यांना पाप लागत नाही. परंतु स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर मनुष्याने एका पशुला मारले तर त्याच्यावर निसर्ग नियम भंग केल्याचा दोष लागतो. फलस्वरूप त्याला शिक्षा होते. मनुष्य जीवनाचे मापदंड पशूंच्या बाबतीत लागू पडत नाहीत. वाघ तांदूळ गहू खात नाही अथवा गाईचे दूध पित नाही, कारण त्याचा आहार पशूंचे मांस आहे. समस्त पशुपक्ष्यांपैकी काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. परंतु त्यांच्यापैकी कोणीही भगवंतांनी दिलेल्या निसर्ग नियमांचे उल्लंघन करीत नाही. पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी तसेच अन्य निम्न स्तरातील प्राणी प्रकृतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय वैदिक नियम देखील त्यांच्याकरिता दिलेले नाहीत. केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते. ओके. हरे कृष्ण. तर प्रभुपाद हे सांगतात की ज्यांना पाप ही संकल्पना माहितीच नाही, असा समाज पाशवी समाज आहे. पापाचं वर्णन कुठे येतं? कुठे येतं पापाचं वर्णन? शास्त्रामध्ये येतं ना. शास्त्राचा संपर्कच नाही, भक्तीचा संपर्क नाही, या लोकांना पापाची भीती काय? आणि जरी हे पाप करत असतील तरी उपदेशामृतमध्ये प्रभुपाद सांगतात की असे प्रायश्चित्त करतात लोक की ती प्रायश्चित्त करून पुन्हा पाप करतात. तर ही जी पद्धत आहे, प्रभुपाद सांगतात की प्राणी खाण्यासाठी शिकार केल्यावर पाप लागत नाही. म्हणजे प्राणी जेव्हा जंगलामध्ये एकमेकांना खातात
तर ही प्राकृतिक नियम आहे, जीव जीवस्य जीवनम. तर ही त्यांना त्यांना पाप लागत नाही खाल्लं तर. हं. आणि जर का मनुष्याने मांसाहार केला, इतर पशूंचा आहार किंवा इतर पशूंना जर माणसाने खाल्लं आहार म्हणून, तर त्यांना पाप लागतं. का? कारण त्यांना मारून खाणं हा मनुष्याचा आहार नाही. का छोटे छोटे लॉजिक करून आपण समजू शकतो. पहा, माणसाचे जे दात आहेत, असे एकदम शार्प जे दात आहेत, इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये आपल्या दातांमध्ये शार्पनेस नाही आहे का? हं? मग आपण काय चपाती, भाजी, वरण, भात एवढंच खाऊ शकतो ना, सात्विक. मांस, वाघ पहा, कोणत्याही प्राण्याला फाडून खाऊ शकतो. त्याचे एवढे दात तीक्ष्ण असतात. तर ही शारीरिक जी रचना आहे, पाचन संस्था, आपली मनुष्याची पचनक्रिया करण्याची जी क्षमता आहे, सात्विक अन्न पचवण्याची क्षमता आहे. मांसाहार खाल्लं तर पचत पण नाही आणि त्याला शिजवावं लागतं पहिली गोष्ट. आणि त्याला चव पण नसते, म्हणून एवढे मसाले वापरतात. बरोबर ना? हा, मांसामध्ये काय चव आहे? त्याला स्वाभाविक चवच नाहीये, म्हणून तर एवढे मसाले आणि बरंच काय काय वापरून त्याला खातात लोक. तर मांस खाणे म्हणजे भयानक गोष्ट आहे. तर पाप तर आहेच, पण त्याचा परिणाम इतका भयानक होणार आहे की लोक कधी विसरणार नाहीत की मी पाप केलं होतं आणि का करायला पाहिजे, आणि पश्चाताप फार होईल. तर प्रभुपाद सांगतात, वाघ मांसाहारी आहे पण दूध, तांदूळ, गहू खात नाही. तर त्यांना पापाचा प्रश्नच येत नाही. ते आपल्या प्राकृतिक नियमानुसार जो ठरलेला आहार आहे त्याचं ते सेवन करतात. परंतु मानव जीवन जबाबदारीचे आहे, म्हणून पशूंसारखे जीवन जगल्यास त्याला पाप लागतं. फक्त मनुष्य समाजामध्येच पाप ही संकल्पना आहे. का? कारण मनुष्य जीवन हे जबाबदारीचं जीवन आहे, पशूंसारखं जीवन नाही. ईशोपनिषदाच्या उपदेशांना मानले तर शांती प्रस्थापित होईल. कोणता उपदेश आहे ईशोपनिषदाचा? पहिला श्लोक एका वाक्यात सांगा. ईशावास्यम भावना. ईशावास्यम भावना म्हणजे ईश म्हणजे ईश्वर, वास्य म्हणजे संपूर्ण जग हे भगवंतांच्या मालकीचं आहे. या भावनेमध्ये जो व्यक्ती जीवन जगतो त्याला ईशावास्यम भावनेमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे. ओके. तीच गोष्ट प्रभुपाद रिपीट करतात की ईश्वर जे आहेत केंद्रस्थानी ठेवून जीवन जगायला पाहिजे मनुष्याने. भगवंतांनी जे दिले आहे त्यात संतुष्ट पण राहायला पाहिजे. अधिक गोष्टी अधिक पोटी जर आपण प्राप्त करायचा प्रयत्न केला, संतुष्ट व्यक्ती केव्हा राहील? कोण सांगेल? सांगा बरं. संतुष्ट राहण्याचं ओके, गरजा कमी करतील. अजून हां, तैसीची राहावे चित्त, असू द्यावे समाधान. अनंताने जसं ठेवलेलं आहे आपल्याला तसं राहायला पाहिजे. म्हणजे प्रयत्न नाही करायला पाहिजे असं नाही, प्रयत्न करायला पाहिजे, पण ज्या वस्तू भेटलेल्या त्याच्यामध्ये संतुष्ट जर राहिलं. आणि संतुष्ट व्यक्ती तेव्हा राहील जेव्हा आपलं हृदय जे आपलं चित्त जे ना, चित्त असू द्यावे समाधान. म्हणजे काय? चित्त मोहित जे होतं ना भौतिक जगाकडे पाहून, या व्यक्तीकडे अशा प्रकारचं सुखसुविधा आहेत, माझ्याकडे का नाहीत? हा एक द्वेष तर आहेच, पण स्पर्धेची भावना येते, प्राप्त करण्याची इच्छा होते, मग त्यासाठी कठोर परिश्रम करायचा. हां, तर या सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल आहेत जेव्हा हृदय शुद्ध होणार आहे. हृदयामध्ये इम्प्रेशन जे आहेत ना, हे इम्प्रेशन आपल्याला वारंवार तिकडे मोहाकडे खेचतात. भगवंत इतके सुंदर आहेत, भगवंताच्या नाम रूप गुणलीलामध्ये जेवढं मन लागेल ना, तेवढ्या कमीत कमी सुविधांमध्ये मनुष्य संतुष्ट राहतो. संतुष्ट राहतो म्हणजे त्याला गरजच नाही. भूक कुठे लागते? सुरुवात कुठून होते? मनापासून होते ना. या सगळ्या गोष्टींची, गरजांची भूक कुठे लागते? मनापासून होते. मनाला जर तिकडे एंगेज केलं, सुखाचं साधन भगवंताचं नाम आहे, सुखाचं साधन भगवंताचं रूप आहे, सुखाचं साधन भगवंताच्या सगळ्या संबंधित गोष्टी आहेत, ध्येय तिकडे आहे. इकडे कमी पडलं काय जास्त पडलं काय, काय फरक पडतो का? आमिर व्यक्ती पण चपाती भाजी तेच खातो ना, आणि साधारण मनुष्य पण तेच खातो. काय फरक आहे? आणि खाल्ल्यानंतर कुत्र्याला हाड
काय म्हणतात हाड असं चोखतात ते लोक. ते इतक्या चवीने खातात, कुत्रे हाडकं खातात ना, त्यांना जेवढा आनंद मिळतो तितकाच आनंद 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जे पण खातो, पिझ्झा, बर्गर, अजून जे जे नाही काय खातात लोक, तो जो आनंद आहे ना, दोघांच्या मध्ये समान आहे, शास्त्र सांगतं. म्हणून ज्यांची दृष्टी शास्त्रावर दृढ विश्वास आहे ना, तो फालतू आनंदामध्ये आनंद घेण्याचा विचार करत नाही. कारण कुठेही गेलं ना, आनंद तेवढाच मिळणार आहे. जो व्यक्ती फुटपाथवर झोपतो आणि जो चांगल्या छानपैकी मऊ गादीवर झोपतो, झोपल्यानंतर कुणाला कळतं का मी कुठे झोपलो? झोपल्यानंतर, झोपून झाल्यानंतर, उठल्यानंतर जो आनंद, जे सुख आहे, दोघांना समान आहे. दोघांना समान आहे. म्हणून स्पर्धा, स्वामित्व हे तेव्हाच कमी होतील जेव्हा मनाला, म्हणून भगवंत सांगतात मनमना भव मदभक्तो मध्याची माम नमस्कार. नाहीतर या मनाच्या भुकेला काही लिमिट नाही. अश्वधन, गोधन, रत्नधन, खान, संतुष्टि धन ना रहे, ये सब धूल समान. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएंगे, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. हे गाणे म्हणून काय होणार नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. तर अशा प्रकारे भौतिक जगाचं जितकं आपण विषयांचं सेवन करू तितका रोग अधिक वाढत जाईल. कोणता रोग? भवरोग. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रादिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. काय व्याख्या आहे, विचार करा. इंद्र आदी देवगणांमध्ये ज्या इंद्रिय उत्सव चालतात, इंद्रियांचे उत्सव चालतात त्या ठिकाणी, पण तुकाराम महाराज इथं पृथ्वीवरून देहू गावातून म्हणतात इंद्र आदी सगळ्या देवी देवता एवढे एन्जॉय करतात, इंद्र आदी देवतांना एवढा भोग सुविधा प्राप्त झालेला आहे. इंद्रादिक भोग, भोग नाही येतो, भवरोगी. का भवरोगी? या चित्ताला, या मनाला जितक्या इच्छा तृप्त कराल ते असंतुष्ट राहतं आणि परत अजून इच्छा प्राप्त करण्याची इच्छा ठेवतं, अजून अजून अजून, संतुष्ट कधीही होणार नाही. अशी एक खाई आहे, त्या खाईमध्ये किती जरी टाकत गेलेत तरी ती कधीही भरणार नाही. भरेल तेव्हा जेव्हा आशा ही परमम दुःखम, निराशा ही परम सुखम. आशा जेवढे ठेवल्या तेवढं दुःख मिळणार. भौतिक जगातून एखादा नैराश्य प्राप्त करतो दुःखामुळे, आणि जर त्याने भगवंतांचा आश्रय घेतला तरच पॉसिबल आहे. नाहीतर भगवंताची मायाशक्ती नेहमी बांधून ठेवते, आणि या चित्ताला जितकं भोगविलासामध्ये लावू, सुखसुविधांमध्ये लावू, तितकं चित्त हे मन हे चंचल होतं. चंचल ही मन कृष्ण प्रमादी बलवत दृढम. इतकं दृढ बनतं, मला प्राप्त करायचंच आहे. चंचल तर आहेच, परत दृढता येते त्याच्यामध्ये. म्हणून जितक्या आपला मनाचा विषय कृष्ण असावा. नेक्स्ट पॅराग्राफ. केवळ शाकाहारी होऊन आपण स्वतःला निसर्ग नियमांच्या उल्लंघनापासून वाचवू शकत नाही. भाजीपाल्यात सुद्धा जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष्य असतो असा प्रकृतीचा नियम असला तरी भगवंतांची जाणीव करून घेणे हे मानवजातीचे कर्तव्य आहे. म्हणून आपण कट्टर शाकाहारी असल्याची कोणीही घमेंड करू नये. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्याइतपत विकसित चेतना पशूंमध्ये नसते, परंतु मनुष्याजवळ इतकी बुद्धिमत्ता असते की त्याने वैदिक शास्त्रांपासून बोध घ्यावा आणि निसर्गाचे नियम कसे कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. त्याने जर वेदाज्ञांची उपेक्षा केली तर त्याचे जीवन धोक्यात येते. म्हणून त्याने भगवंतांचा अधिकार मान्य करून त्यांचा भक्त व्हायला हवे आणि आपल्याकडील सर्व काही त्यांना समर्पित करून केवळ त्यांना अर्पण केलेले अन्न प्रसाद रूपाने सेवन केले पाहिजे. असे केल्याने तो योग्य रीतीने कर्तव्य पालन करण्यास समर्थ होईल. भगवद्गीतेत 9.26 भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या शाकाहारी अन्नाचा ते स्वीकार करतात. म्हणून आपण केवळ कट्टर शाकाहारी न होता भगवत भक्त होऊन सर्व अन्न भगवंतांना अर्पण करावे आणि त्यानंतर भगवत प्रसाद ग्रहण करावा. केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन योग्य रीतीने करू शकतात. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीत असतात.
त्या पापांचे फळ म्हणून त्यांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. भगवद्गीता 3.13. तर केवळ शाकाहारी म्हणून एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी शाकाहारी आहे, पण प्रभुपाद सांगतात की शाकाहारी तर पशु पण आहेत. बंदर भी तो शाकाहारी आहे, प्रभुपाद सांगतात. तो बंदर काय योगी झाला का? तो पण शाकाहारी. शाकाहारी म्हणून काही फार मोठी प्रगती केली असं नाही. तर शाकाहारीची जी परिपूर्णता आहे, व्हेजिटेरियनपेक्षा कृष्णटेरियन बनायला पाहिजे. भगवंतांना श्रीकृष्णांना प्रसाद म्हणून जे पण आपण बनवतो ते अर्पण केलं पाहिजे. पहा, मांसाहार आणि लोक म्हणतात ना की तुम्ही म्हणता की मांसाहार नाही करायला पाहिजे. आता गहू, तांदूळ, ज्वारी ह्या सगळे जे अन्नधान्य येतात यांना पण तर आपण कापतो ना, आहे की नाही? कापल्यानंतर आपण त्यांचा स्वीकार करतो. पण त्या लोकांना हे कळत नाही की प्रकृतीने प्रत्येकाला एक निर्धारित आहार ठरवून दिलेला आहे. आणि समजा गव्हाचं पीक आहे 3 महिन्याचं. कोण मनुष्य असा मूर्ख आहे जो 2 महिन्यामध्ये गव्हाला कापतो? असं कधी होतं का? मग तेच हे की यांचं मांसाहारी लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक प्राण्यामध्ये जर जीव आहे तर तुम्ही पण एक प्राण्याचं, एक वनस्पतीचं मृत्यूच करता ना खाण्यासाठी. पण तसं नाही आहे. मृत्यू करणे ठीक आहे, तरीसुद्धा त्याला रिॲक्शन लागतं. जर भगवंतांना अर्पण न करता खाल्लं तर पाप लागतं. म्हणून भगवंतांना अर्पण करण्याची ही जी पद्धती आहे, ही पद्धती श्रीकृष्णांना स्वामित्व जेव्हा व्यक्ती तो स्वीकारेल तेव्हा त्या सगळ्या गोष्टी, भगवंताच्या नियमांच्या गोष्टी तो जीवनामध्ये अनुभव करेल, प्रॅक्टिस करेल. मांसाहार आपण भगवंतांना अर्पण करू शकत, कारण भगवद्गीतेमध्ये 9.26 मध्ये सांगितलं नाही तर कोणता श्लोक आहे? यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्तिपरितम अश्नामी प्रयतात्मना. हा श्लोक फार सुंदर आहे. जेव्हा आपण भगवद्गीता शिकू तेव्हा याला एक वेगळ्या अँगलने सांगू. पण आता दृष्टिकोन हा आहे की भगवंतांना पत्रम, पुष्पम, फलम, तोयम या 4 गोष्टी भगवंत सांगतात. प्राकृतिक नियमानुसार जो मनुष्याचा आहार आहे त्या मला अर्पण करा. त्याच्यातून जो असा व्यक्ती भगवंतांना अर्पण करेल त्याचं काय होणार आहे फायदा त्याला? 3.13 मध्ये नारायण तू सांगा. सिनासंतो मुच्छन्ते सर्व किल विषय पुंजते ते तो घम पापा हे पचन्त्यात्मकारण. तो व्यक्ती पापापासून मुक्त होईल. सर्व किल विषय. तर पशु आणि मनुष्यांमध्ये हा फरक आहे. तर मनुष्य हा भगवंतांशी संबंध जोडू शकतो, पण पशु कधीही भगवंतांशी संबंध जोडू शकत नाही, कारण त्याची विकसित बुद्धी नाही आहे. भगवंतांना जाणण्याची विकसित बुद्धी नाही. परंतु मानव हा बुद्धिमान आहे. पण मानवांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, त्यामुळे हे लोक भगवंतांना जाणू शकत नाही. वैदिक साहित्याचे शिक्षण घ्यावे मनुष्याने, जर मनुष्य देह प्राप्त झाला. प्रकृतीचे नियमांचे कार्य जाणून घ्यावे. प्रकृती कसं डिझाईन केली, कशा प्रकारे काम करते हे जाणून घ्यायचे मनुष्याने. आणि या ज्ञानाचा लाभ मिळवून त्याने काय बनायला पाहिजे? भक्त बनायला पाहिजे. नुसतं शाकाहारी बनून नाही चालणार, नुसतं माळकरी बनून नाही चालणार, भक्त बनायला पाहिजे. गळ्यात माळ घालून काय होणार? भक्त आतून आणि बाहेरून. भक्त म्हणजे काय? ज्याने आपल्या सगळ्या भावना कृष्णाला अर्पण केलेल्या आहेत. भक्त परायण, भगवंतांना पूर्णपणे परायण झालेला आहे, शरणागत झालेला आहे, भगवंतांच्या आज्ञांचं पालन करतो. कसं? जसं आहे तसं, आपल्या आवडीनिवडीनुसार भगवंतांच्या आज्ञा पालन करते. भगवंतांचं स्वामित्व स्वीकारणं म्हणजे काय? एक भगवंतांचे स्वामित्व स्वीकारणं म्हणजे भगवंतांनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत शास्त्रामध्ये, ये शास्त्र विधिवत सूरज, त्या आज्ञांच्या स्तरावर जीवन जगण्याचा पूर्ण काटेकोरपणे प्रयत्न करणे. आणि दुसरं आहे भगवंतांच्या ज्या आज्ञा आहेत त्या सगळ्या आज्ञा आपल्या स्तरावर खेचून आणणे आणि आपल्याला आवडेल तसं आध्यात्मिक जीवन डिझाईन करणे. तर हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला वर उठण्यासाठी सांगितले. हळूहळू कनिष्ठ अधिकारीपासून मध्यम अधिकारी स्तरावर, कमीत कमी या जीवनामध्ये तरी प्रत्येक मनुष्याने उत्तम अधिकारी नाही पण निदान मध्यम अधिकारी स्तरावर तरी प्रगती केली पाहिजे. ही तरी एवढी तरी जबाबदारीने आपण जर भक्ती केली तर प्रगती करू शकतो. तर हे सांगतात प्रभुपाद, भगवंतांना समर्पित केले पाहिजे सर्व वस्तू आणि भगवंतांना नैवेद्य दाखवून प्रसाद स्वीकार केला पाहिजे. तर प्रसाद इतका पॉवरफुल आहे. प्रसाद खाल्ल्याने कितीतरी लोकांचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. भगवंतांना असंच नैवेद्य दाखवत नाही आपण,
भगवंत प्रत्यक्ष त्याचा स्वीकार करतात, भगवंत खातात. या भावनेने भोग लावायला पाहिजे. भगवंत खातात, भगवंतांना पण आंबट, कडू, गोड याचा अनुभव होतो. आणि भोग बनवताना आपल्याकडे अशी पद्धत नाही बनवता बनवता अजिबात चव घ्यायची ना घरात ना मंदिरात. म्हणून ध्यानपूर्वक सेवा करायला पाहिजे. जसं ध्यानपूर्वक जप करतो ना, तसं ध्यानपूर्वक सेवा करायला पाहिजे. नाहीतर मीठ टाकलं की नाही यार काय झालं काय झालं कधी कधी डबल मीठ टाकलं जातं. नाही, ध्यानपूर्वक जर सेवा केली का त्याचा स्वीकार साक्षात भगवंत करणार आहेत. या भावनेने सेवा करायला पाहिजे. आणि भगवंत इतके पूर्ण आहेत की भगवंत आपल्या कोणत्याही इंद्रियांनी अर्पण केलेला भोग स्वीकारतात. डोळ्यांनी पण भगवंत खाऊ शकतात. काय प्रमाण याचं? ब्रह्मसंहिता, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांती करन्ति चिरम जगन्ति. असे भगवंत आहेत. त्यांचे संपूर्ण जेवढे पण अंग आहेत, त्यांचे डोळे कानाचं काम करू शकतात, त्यांचे कान खाण्याचे काम करू शकतात, काहीही करू शकतात. म्हणून तर ते भगवंत आहेत. भगवंतांना प्राकृतिक ज्या मर्यादा आहेत त्या भगवंतांवर नाही आहेत. आणि जो व्यक्ती भगवंतांना अर्पण न करता अन्न खातो तो पाप भक्षण करत आहे. लास्ट पॅरेग्राफ वाचा. भगवंतांच्या मालकीला शह देऊन निसर्ग नियमांना जाणीवपूर्वक झुगारून देणे हेच पापाचे मूळ कारण आहे. प्रकृतीच्या नियमांचे किंवा भगवंतांच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा सर्वनाश होतो. या उलट धीर, निसर्ग नियम जाणणारा आणि अनावश्यक आसक्ती, द्वेषापासून दूर असलेल्या मनुष्यावर भगवंत निश्चितच कृपा करतात आणि भगवत धामास अथवा आपल्या शाश्वत निवासस्थानास जाण्यास तो पात्र ठरतो. धीर व्यक्ती, धीर म्हणजे कोण? ज्याला बुद्धी आहे. बुद्धिमान व्यक्ती भगवंताच्या सर्व आज्ञांचं आणि नियमांचं पालन करतो आणि राग द्वेषापासून मुक्त होऊन विनम्र होऊन भगवंतांना शरणागत होतो. आणि असाच व्यक्ती भगवत धामात जाण्यास पात्र आहे. ओके, हरे कृष्ण. आजच्या क्लासमध्ये आपण हे शिकलो की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुजिता मां गृदाकस्य स्विद्धनम. हा श्लोक पाठांतरासाठी आहे. हॉल भरायला कमीत कमी 15 मिनिटे लागतात. हॉल खाली व्हायला मी 2-3 दिवस नोटीस करतोय. 30 सेकंदात हॉल खाली होतो. तर भावना आहे ना, ईशावास्यम भावना ज्याने जीवनामध्ये स्वीकार केलेली आहे तोच व्यक्ती भगवत धामात जाऊ शकतो. आणि संपूर्ण प्रकृती, संपूर्ण ब्रह्मांड भगवंताच्या मालकीचं आहे. भगवंतांना स्वामित्व म्हणून स्वीकारलं तर त्या व्यक्तीचं आध्यात्मिक कल्याण होऊ शकतं. ओके, हरे कृष्ण. उद्याच्या क्लासमध्ये चर्चा ही होईल की जो व्यक्ती ईशावास्यम भावनेने जीवन जगत नाही त्याला काय फळ मिळतं, चर्चा उद्या करू. हरे कृष्ण.